तुमचे कॅमेरे जे आहेत ते कॅमेरे कंपल्सरी बंद करून ठेवा. प्रेझेंटेशन पाहण्यासाठी तुम्हाला प्रिन्सिपल राहण्याची या विंडोवरती तुम्हाला ते प्रेझेंटेशन पाहता येईल. 2-3 विंडो आहेत, त्यापैकी एक क्लिक करा. त्याच्यावरती तुम्हाला सायमल्टेनियस प्रेझेंटेशन पाहता येईल. आणि आता त्याच्यातच सायमल्टेनियस सर ज्याप्रमाणे घेतील लेक्चर तसं तुम्हाला ते सायमल्टेनियस पाहता येईल. 2 मिनिटात आपण होतो. 20 जण झालेले आहेत. बाकी राहिलेल्या मंडळींना आपण जॉईन करून घेऊया आणि लगेच सुरुवात करूया. जर ऑनलाईन जॉईन झालेले आहे संभाजी सुतार तुमचा माईक म्यूट करा. गोने साहेब तुमची प्रेझेंटी द्या ना. नाव पूर्ण लिहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी सूचना. आपलं नाव, सजा आणि मोबाईल नंबर. 6 लेक्चरला 6 वेळा तुम्हाला तो मेसेज टाईप करून ठेवा. कॉपी पेस्ट करा. आणि बसताना लेक्चरला वगैरे तुम्ही व्हिडिओ वगैरे चालू करता जरा प्रोटोकॉलमध्ये बसा. आपली जी प्रोटोकॉल प्रशिक्षणाला बसायची आहे त्या पद्धतीने बसा. काही जण झोपतात निवांत काय वेगळ्या पद्धतीनं ते असं कसं येईल हे अपेक्षित नाही. ह्या तिथं प्लॅटफॉर्म नाही आपल्याला हे सांगायच्या गोष्टी. हॅलो. हॅलो. 2:20 साधारण होत आलेले आहे. तर आजच्या संरक्षित शेती तंत्रज्ञान प्रोटेक्टेड फार्मिंग या विषयाच्या अनुषंगानं माननीय जगताप सर या ठिकाणी जॉईन झालेले आहे तज्ञ प्रशिक्षक म्हणून. सर्वांच्या वतीनं सरांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थी जे आतापर्यंत उपस्थित झालेले आहेत त्यांचं आणि जे होणार आहेत थोड्या वेळानंतर उशिरा त्यांचं या ठिकाणी राजनीती कोल्हापूरच्या वतीनं स्वागत करतो. आत्ताचा पहिल्या दिवसामधलं हे दुसरं सेक्शन आपण आता सुरुवात करतोय. विषय आहे शेडनेट हाऊस तंत्रज्ञान विविध संकल्पचित्रे डिझाईन मॉडेल. माईक जरा म्यूट करा. माईक कृपा करून काय होतं साधं सरळ कोण आहे बघा साधं सरळ तुमचा माईक जरा म्यूट करा मॅडम.
त्याचा विषय आहे शेडनेट हाऊस तंत्रज्ञान, विविध संकल्पचित्रे, डिझाईन मॉडेल आणि पर्यायी घटकांचा अभ्यास या विषयावरती आदरणीय जगताप सर, तज्ज्ञ प्रशिक्षक, भारतीय कृषी कौशल्य परिषद, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, जे आपणास मार्गदर्शन करणार आहे. सरांना मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करून रामेची आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने सरांचे या ठिकाणी स्वागत करून आपण या पुढच्या शिक्षणाला सुरुवात करूया. सर्वांना महत्वाची पुन्हा एक सूचना देतो की आपण प्रेझेंट ही कंपल्सरी आहे. काही सेशनला आपण एक मेसेज टाईप करून ठेवा आपल्या चॅट बॉक्सला किंवा याला, आणि तो तुमची सजा, मोबाईल नंबर आणि नाव हे कंपल्सरी तुम्हाला काही वेळेला 6 सेशनला तुम्हाला तिथं नोंदवायचं. ज्यांची प्रेझेंटी नोंदवली जाणार नाही त्यांची गैरहजेरी लागणार आणि ती गैरहजेरी जर लागली त्या अनुषंगाने जर तुमची पुन्हा पत्र आलं तर तुम्ही त्याला स्वतः जबाबदार असाल. त्यामुळे कृपया आपली सगळ्यांनी पुन्हा पुन्हा मी सांगतोय, गेल्या पण लोकांना पुन्हा नंतर मी रिमाइंड करून देतो, कंपल्सरी आपली प्रेझेंटी सगळ्यांनी नोंदवा, नाव, सजा आणि मोबाईल. धन्यवाद सर, सुरुवात करूया आपण. धन्यवाद सर. सकाळी जे आपण बघितलं तर आता हा दुपारचा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कधीच ऐकलेल्या नसतील किंवा जे बरेचसे जे अधिकारी जॉईन आहेत त्यांनी पण चेकिंग करताना किंवा इन्स्पेक्शन करताना याच्यामधल्या बऱ्याचशा टर्म्स आहेत किंवा बरेचसे कन्सेप्ट आहेत, तर त्या अगोदर आपण कन्सेप्ट चेक करणार आहे. सुरुवातीला जसं आपण सकाळी शेडनेट हाऊसचे प्रकार बघितले, तुम्ही मला सांगितले की याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो आहे फ्लॅट टाईप नेट हाऊस आणि दुसरा आहे तो राऊंड टाईप नेट हाऊस. हे तुम्ही मला शेडनेट हाऊसचे प्रकार सांगितले, बरोबर आहे. दुपारच्या लेक्चरची सुरुवात करण्यापूर्वी मी ऍक्च्युली प्रत्येक लेक्चरला सुरुवातीला सांगत असतो, यावेळी पण परत विसरून जाईल म्हणून आताच सांगतोय की आपण 6 सेशनला मीच असणार आहे, म्हणजे एकच पिक्चर असणार आहे तुमच्यासमोर, तुम्ही बोर होणार नाही याची मी काळजी घेत असतो. ऑफलाईनला तर मी कोणाला बोर होणं देत नाही, परंतु लेक्चरच्या सुरुवातीला सांगतो या मालिकेतील घटना व पात्र काल्पनिक आहे, त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. कुठल्या पिक्चरच्या अगोदर बघा असं एक हे असते, विंडो असते, म्हणजे मी जर तुम्हाला काही प्रश्न विचारत असलो किंवा कोणाला काही हे करत असलो तरी ते फक्त तुम्हाला ते समजण्यासाठी आणि इंटरॅक्शन करण्यासाठी सांगतोय, बरोबर आहे. त्यामुळे कुणी असं मनावर काही लावून घेऊ नका की आपल्यालाच का प्रश्न विचारतात किंवा ते प्रश्न कशासाठी विचारतात. हे फक्त तुम्हाला ते तुमचे कन्सेप्ट क्लिअर हवेत त्या अनुषंगाने तुम्हाला मी हे प्रश्न विचारतोय. जसं तुम्ही मला सकाळी शेडनेट हाऊस मध्ये 2 प्रकार आहेत असं सांगितलं, तसं शेडनेट मध्ये पण काही प्रकार आहेत. शेडनेट हाऊस आणि शेडनेट याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. शेडनेट हाऊस म्हणजे ते तुमचं पूर्ण घर आहे ज्याला शेडनेटनं कव्हरिंग केलेलं आहे, आणि मी जे तुम्हाला शेडनेट म्हणतोय ही शेडनेट म्हणजे फक्त कव्हरिंग मटेरियल आहे. जसं शेडनेट हाऊस मध्ये काही प्रकार आहेत तसं शेडनेट मध्ये पण काही प्रकार आहेत. कोण सांगू शकेल का की शेडनेट मध्ये कोणते प्रकार आहेत? शेडनेट म्हणतोय मी, शेडनेट हाऊस नाही. शेडनेट मध्ये कोणते प्रकार आहेत कोण सांगू शकेल? आता हा पूर्णपणे तुमच्यासाठी नवीन पार्ट असेल, म्हणजे जुनाच पार्ट आहे, परंतु तुम्ही कदाचित तो बघितला नसेल किंवा वाचनामध्ये नसेल तुमच्या. शेडनेट मध्ये कोणते प्रकार आहेत? शेडनेट, शेडनेट हाऊस नाही. शासनाच्या नियमानुसार शेडनेट मध्ये कोणते प्रकार आहेत? कोण सांगू शकेल? स्वतःहून कोणीही सांगा अनम्यूट करून. शेडनेट मध्ये कोणते प्रकार आहेत? हॅलो सर. हा सांगा. सुनीता इंगळे बोलते, फलटणवरून, भाडेबुद्रुक कृषी सहाय्यक. शेडनेट मध्ये सर 2 प्रकार आहेत, मोनोनेट आहे आणि टेपनेट. बरोबर, हे तुम्ही बघितलेलं प्रत्यक्ष मोनोनेट आणि टेपनेट? हा सर, तुमचं फलटणला लेक्चर झाले होते याच्या अगोदर. ओके ओके, ते लक्षात आहे तुमच्या अजून, ठीक आहे. हा, आता लक्षात ठेवा, यांनी जे सांगितलं की शेडनेट मध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे मोनोनेट आणि दुसरा आहे टेपनेट. आता बऱ्याच वेळेस लोकांना प्रश्न पडतो की हे मोनोनेट आणि टेपनेट सांगण्याचं कारण काय किंवा तात्पर्य काय. तर मित्रांनो, एखाद्या शेतकऱ्याने टेपनेटच्या ऐवजी जर का मोनोनेट वापरलं तर आपण त्या शेडनेट हाऊसला इतर शेडनेट हाऊसच्या तुलनेमध्ये जास्त अनुदान देऊ शकतो किंवा जास्त सबसिडी देऊ शकतो. हा शासनाचा नियम आहे, कदाचित तुम्हाला माहित नसेल. ते पुढे मी तुम्हाला नेक्स्ट प्रेझेंटेशनला गेल्यावर तिथे एक लिस्ट ऑफ ऑप्शनल आयटम म्हणून आहे, म्हणजे अनिवार्य साहित्यांची यादी तुम्हाला तिथे गेल्यानंतर ते कळेल. आता हे जे 2 प्रकार आहेत
मोनोनेट आणि टेपनेट या दोन्ही मधला सर्वप्रथम आपण फरक जाणून घेऊ काय नक्की. टेपनेट काय आणि मोनोनेट काय. जे तुम्ही एखादं युरियाचं वगैरे एखादं पोतं बघता किंवा ती गोणी बघता आणि त्याच्या धाग्याची जेव्हा आपण शिलाई उसवतो, बरोबर आहे, तर तो असा सिंगल धागा निघतो. तर थोडक्यात तो असतो मोनोनेट सारखा धागा असतो, आपल्या केसासारख्या फिलामेंट सारखा तो धागा देत असतो, म्हणून त्याला म्हणतात मोनोनेट. आणि टेपनेट मध्ये असा जाड शिलाई केलेला त्याच्यामध्ये टेप सारखी पट्टी असते, बरोबर आहे, तर त्याला म्हणतो टेपनेट. आता टेपनेट आणि मोनोनेट या दोन्हीमध्ये जेव्हा आपण वापर करतो किंवा जेव्हा दोन्हीचं आपण मूल्यांकन करतो किंवा मुख तपासणी करतो किंवा चेकिंग करतो, तर तिथं मित्रांनो लक्षात ठेवा की टेपनेट ही पूर्वापार खूप दिवसापासून लोक वापरतात. मोनोनेट सध्या शेतकरी रिसेंटली वापरायला लागलेला आहे. दोन्हीचा जर का विचार केला, डिफरन्स बघितला, तर टेपनेट ही मोनोनेट पेक्षा स्वस्त असते. टेपनेट ही मोनोनेट पेक्षा कमी टिकाऊ असते. म्हणजेच मोनोनेट ही जास्त टिकाऊ असते आणि मोनोनेट ही महाग असते. तिसरा डिफरन्स, आपण मोनोनेट शक्यतो कधीही नर्सरी पिकांसाठी वापरत नाही. का बरं नर्सरी पिकांसाठी वापरत नाही? कारण की टेपनेटच्या तुलनेत मोनोनेट मध्ये जास्त उष्णता क्रिएट होते. टेपनेटच्या तुलनेत मोनोनेट मध्ये जास्त उष्णता क्रिएट होते. आणि मोनोनेटचा अजून एक ड्रॉबॅक आहे की मोनोनेट मध्ये छिद्र लहान लहान असतात, त्यामुळे ज्या ठिकाणी असं वाऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि ते जे धुलीकण आहेत, ते वाऱ्याचे धुलीकण जर का त्या नेटमध्ये जाऊन अडकून बसले, तर आतमध्ये जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये सनलाईट आपल्याला आतमध्ये येत नाही, बरोबर आहे. हे टेपनेट आणि मोनोनेट एखाद्या शेतकऱ्याने जर का त्याच्या शेडनेट हाऊसला टेपनेटच्या ऐवजी मोनोनेट वापरली, तर त्या शेतकऱ्याला आपल्याला नियमानुसार 18 ते 21 रुपये प्रति स्क्वेअर मीटरला जास्त अनुदान द्यावं लागतं. परत सांगतो मी, ऐकून घ्या. एखाद्या शेतकऱ्याने जर का मोनोनेटच्या तुलनेमध्ये टेपनेट जर का त्याच्या शेडनेट हाऊसला वापरली, तर तुम्हाला त्या शेतकऱ्याला ते 10 गुंठ्याचे का ते 20 गुंठ्याचे का 30 गुंठ्याचे का 1 एकरचे, त्याच्यानुसार त्या शेतकऱ्याला 18 रुपयापासून ते 21 रुपये प्रति स्क्वेअर मीटर पर्यंत अनुदान जास्त द्यावं लागतं. अत्यंत महत्वाचा पाठ आहे. बरेचसे लोक हे मग अजून म्हणतात कसं, ज्यावेळी त्या बिलामध्ये उल्लेख असतो मोनोनेट वापर यांची जी क्वांटिटी तुम्हाला गाईडलाईन्स मध्ये दिली आपण पुढे बघणार आहे, तर ते असेल तर तुम्ही त्याला नियमापेक्षा जास्त समजा 10 गुंठ्याच्या शासनाच्या नियमानुसार फ्लॅट टाईपचा 3.25 मीटरचा रेट हा 350 रुपये रेट आहे. परंतु त्या शेतकऱ्याने जर का तिचं मोनोनेट टाकले असेल, तर त्या 350 मध्ये परत तुम्हाला आतमध्ये 20 ते 21 रुपये ऍडिशन करून तुम्ही त्याला बिल देऊ शकता, जर का त्या शेतकऱ्याचं त्या पट्टीमध्ये आलेलं असेल तर. असं बिल दिले 350 जण तुम्ही 370 देणार असं म्हणत नाही मी. जर का नियमानुसार 350 रुपये प्रति स्क्वेअर मीटर रेट आहे आणि त्याचं बिल 370 रुपयापर्यंत आलेलं आहे आणि बिलामध्ये उल्लेख आहे की मोनोनेट वापरली म्हणून, तर तुम्ही तिथं त्याला 370 रुपयाच्या हिशोबाने अनुदान देऊन खाली नोट मध्ये मेन्शन करायचं की त्या शेतकऱ्याने टेपनेटच्या ऐवजी मोनोनेट वापरलेले आहे आणि शासनाच्या गाईडलाईननुसार मोनोनेटसाठी 20 रुपये प्रति स्क्वेअर मीटरला रेट एक्स्ट्रा आहे, म्हणून आम्ही त्याला हे अनुदान 370 रुपयाच्या हिशोबाने काढत आहे, असं तुम्हाला तिथं खाली मेन्शन करावं लागतं. म्हणजे अनुदान जर का जास्त दिलं तर ते कसं दिलं, का दिलं, त्याचं पण तुम्हाला तिथं मेन्शन करून खाली टिप्पणीमध्ये नोट्स द्यावे लागतील, तरच ते अनुदान पास होतं. आणि परत पुढं आंतरविभागीय मोका तपासणीला ते तुम्हाला तिथं कुठं प्रॉब्लेम येत नाही. एक उदाहरण सांगतो, एका जिल्ह्याची केस झाली होती मागे मीटिंग मध्ये आम्हाला होतं की एका अधिकाऱ्याची 2 कोटीची जवळपास एन्क्वायरी निघली होती. आंतरविभागीय तपासणीनं ते हे काढली होती, इन्क्वायरी काढली होती. आता हे का झालं होतं, म्हणजे का इन्क्वायरी का निघली होती, तर त्या जिल्ह्यामध्ये असं झालं की ज्यावेळी अधिकारी म्हणजे सकाळी दीपक सरांचा प्रश्न होता की नाही तिथं म्हणजे सपाट नसते तरी चालते, नंतर तो शेतकरी करून घेईल, तर इथं असंच झालं होतं की त्या शेतकऱ्यांनी काय केलं, शेतकऱ्यांनी तिथं असं केलं की 10 गुंठ्याचं शेड हाऊस बांधलं आणि त्याच्यामध्ये ड्रिपचं मटेरियल आणलं, पण ते ड्रिपचं मटेरियल काय केलं, बेड करून ठेवलेलं, पण ड्रिपचं मटेरियल अंथरलं नाही. बघा मी काय म्हणतोय, ड्रिपचं दुकानातून जे मटेरियल आणलं
ते मटेरियल त्या बेडवरती अंथरलं नाही, त्याचे फक्त बंडल करूनच ठेवले. अधिकारी आले, अधिकाऱ्यांना शेतकरी म्हटलं नाही नाही सर, आम्ही ते मटेरियल टाकून घेऊ, आम्ही हे करून घेऊ, ते करून घेऊ. अधिकारी म्हटलं ठीक आहे, चांगल्या भावनेनं विश्वासानं अधिकारी ते ठेवलं. अधिकारी काय झालं सर, बॅक साईड घ्या. अधिकारी काय झाले, अधिकारी ते शेडनेट सोडून दुसऱ्या शेडनेटला व्हिजिटला गेले, तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं, ते पहिल्या ट्रिपचं मटेरियल तेच उचलून दुसऱ्या शेडनेटला गेलं. अधिकारी तिसऱ्या शेडला गेले, परत दुसऱ्याचं मटेरियल तिसऱ्याला, असं करत करत ते मटेरियल जवळपास 10 शेडनेट हाऊसला फिरलं. अधिकारी परत ऑफिसला आले आणि ते ड्रिपचं मटेरियल परत दुकानामध्ये वापस गेलं. सांगण्याचं तात्पर्य काय की ज्यावेळी दुसऱ्या वर्षी आंतरविभागीय तपासणी, इंटर डिव्हिजन कमिटी ज्यावेळी ते शेडनेट हाऊस इन्स्पेक्शनला गेली, तर एकाही शेडनेट हाऊस मध्ये ड्रिपचं मटेरियल दिसलं नाही. म्हणून त्या आंतरविभागीय तपासणीनं ज्या अधिकाऱ्यांनी त्याचं इन्स्पेक्शन केलं होतं त्यांची जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयांची इन्क्वायरी काढली. म्हणून माझं नेहमी प्रत्येक अधिकाऱ्यांना सांगणं असतंय की तुम्ही ज्यावेळी कुठलीही गोष्ट इन्स्पेक्शनला जाणार आहे, कुठल्या गोष्टीचं तुम्ही चेकिंग करायला जाणार आहे, तर ती गोष्ट ऑपरेशनल कंडिशनल, हा शब्द महत्वाचा आहे. ऑपरेशन कंडिशन म्हणजे काय की ती गोष्ट तुमच्या समोर चालू करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तुम्ही एखादं बघायला गेला आणि तिथे त्याला वरून फॉगर सिस्टीम बसवलेत किंवा खाली ड्रिप सिस्टीम बसवली, इलेक्ट्रिक मोटर बसवली, तर ते तुमच्या समोर चालू करून बघणं गरजेचं आहे. फॉगर मधनं फॉगिंग पडतंय का, ड्रिप मधनं पाणी पडतंय का, मोटर ऑपरेट होते का. अजून एक कुठं प्रॉब्लेम येतो तुम्हाला मी सांगतो. एखाद्या शेतकऱ्याने 10 गुंठ्याचं शेड हाऊस बांधलेलं असतं, ज्यावेळी तिथला मंडळ कृषी अधिकारी त्याला इन्स्पेक्शन करतो, त्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांची बदली होते. परत तो शेतकरी अजून त्याच्यानंतर 2 वर्षांनी 10 गुंठ्याचा परत प्रस्ताव टाकतो. तो प्रस्ताव टाकताना तो शेतकरी काय करतो, पहिल्या शेडनेट हाऊसला जे कनेक्शन घेतले, जे मोटर घेतलेले, जे फिल्टर आहे, बरोबर आहे, त्याच्यातूनच परत रिकनेक्शन दुसऱ्या शेडनेट हाऊसला मारतो आणि बिल परत नवीन सादर करतो की मी नवीन मोटर बसवली, नवीन सिमेंटचा कट्टा केलाय, बरोबर, नवीन फिल्टर बसवलाय, बरोबर. आणि तुम्ही त्यांनी जर काय केलं असतं, पहिल्या शेडनेट हाऊसच्याच सेम मटेरियल मधून त्याला ते कनेक्शन दिलं असतं, पण त्या दुसऱ्या कृषी अधिकाऱ्यांना ते काय माहित नसतं की पहिल्या अधिकाऱ्याने कुणी केले. तर या गोष्टी पण तुम्हाला बारकाईने बघून घेणं गरजेचं आहे. ते आपण तिथं बघत नाही. पण हे नंतर कधी होतं, ज्यावेळी आंतरविभागीय तपासणी इन्स्पेक्शन येते, तर त्यावेळी ते हे पॉईंट शोधून काढतात. हे तुम्हाला मला जस्ट आठवले म्हणून मी तुम्हाला आता पॉईंट सांगितले. आता जसं आता सांगितलं की शेडनेट मध्ये 2 प्रकार आहेत, मोननेट आणि टेपनेट. तर या दोन्हीला पण गव्हर्नमेंटनं BIS कोडिंग दिलेलं आहे, लक्षात ठेवा. प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये किंवा संरक्षित शेती या घटकामध्ये 4 गोष्टींचे BIS कोड आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट आहे शेडनेट, दुसरी गोष्ट आहे इन्सेक्ट नेट, तिसरी गोष्ट आहे पॉलिफिल्म, आणि चौथी आणि अत्यंत महत्वाची म्हणजे GI पाईप. परत सांगतोय, संरक्षित शेती घटकामध्ये 4 गोष्टींचे BIS कोड, BIS म्हणजे काय, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, या 4 गोष्टींचे BIS कोड ऍज पर गाईडलाईन्स नुसार अत्यंत महत्वाचे आहेत. एक पहिले आहे शेडनेट, दुसरा आहे इन्सेक्ट नेट, तिसरा आहे पॉलिफिल्म आणि चौथा आहे GI पाईप. या 4 गोष्टींपैकी फक्त एकाच गोष्टीचे तुम्हाला BIS मार्किंग हे फक्त डोळ्याने दिसतं, बाकीच्या गोष्टींचं तुम्हाला BIS मार्किंग हे डोळ्याने दिसत नाही. ज्या गोष्टीचं तुम्हाला डोळ्याने ते BIS मार्किंग दिसतं ते म्हणजे तुमचा GI पाईप, गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप, त्याच्यावर तुम्हाला BIS कोड दिसतं. ते काय IS 1100-2014 होतं ते तुम्हाला पुढे गेलो सांगतो, बरोबर आहे. शेडनेट, इन्सेक्ट नेट आणि पॉलिफिल्म याचं तुम्हाला BIS मार्किंग हे डोळ्याने दिसत नाही. आता जे तुम्हाला मी सांगितलं शेडनेटचे जे 2 प्रकार आहेत, जसं आता मॅडमने सांगितलं की 2 प्रकार आहेत, एक आहे टेपनेट आणि दुसरा आहे इन्सेक्ट नेट. या दोन्हीचे पण गव्हर्नमेंटचे BIS कोडिंग किंवा BIS मार्किंग हे वेगवेगळे आहेत. सर नेक्स्ट घ्या. टेपनेटचा गव्हर्नमेंटचा कोड आहे IS 16008 पार्ट फर्स्ट 2016. टेपनेटचा जो BIS कोडिंग आहे तर तो आहे IS 16008 पार्ट फर्स्ट 2016. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की 2016 BIS कोड, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या गाईडलाईन्स मध्ये जसं सकाळी अक्षय पवार सरांनी सांगितलं की सुरुवातीच्या 2 वर्षापूर्वीच्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्या गाईडलाईन्स मध्ये हा जो कोड आहे तुम्हाला, तर तो होता IS 16008
पार्ट फर्स्ट 2012. इथं तुम्हाला तो मॉडिफिकेशन त्या कोडमध्ये काय चेंजेस झालेले आहे, तर IS 16008 पार्ट फर्स्ट 2016 हा टेप नेटचा BIS मार्किंग कोड आहे. आणि मोनोनेटचा जो BIS मार्किंग कोड आहे तो आहे IS 16008 पार्ट सेकंड 2016. दोन्हीमध्ये फरक एकच आहे की पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड फक्त एकच. आता तुम्ही म्हणता की शेडनेटला आम्ही चेक कसा करायचा किंवा बघायचा कसा, बरोबर आहे, तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न आला असेल. तर याच्यासाठी तुम्हाला जी कंपनी असते बघा, आता थोडस जरा कंपनीचं पण आपण सकाळी बोलू नये, जी कंपनी उभारणी करून देत असते, जी कंपनी शेडनेट हाऊसचं किंवा पॉलोचं उभारणी करून देत असते, त्या कंपनीचं तुमच्या जिल्हा स्तरावरती ज्यावेळी रजिस्ट्रेशन होत असतं किंवा तुमच्या जिल्हा स्तरावरती ज्यावेळी नोंदणी होत असते, म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर काय एखाद्या फार्मरला शेडनेट हाऊसची किंवा पॉलोची उभारणी करायची असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनी अप्रोच करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या जिल्हा स्तरावरती ज्या नोंदणीकृत सेवा पुरवठादार आहेत किंवा जे नोंदणीकृत इरेक्टर्स आहेत त्यांच्याकडूनच तुमच्या शेतकऱ्यांना काम करून घेणं बंधनकारक असतं. सर बॅक साईड घ्या, बंधनकारक असतं. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की जो नोंदणीकृत पुरवठादार आहे तर त्या नोंदणीकृत पुरवठादारांनी ज्यावेळी जिल्हा स्तरावर नोंदणी करतो तर ते नोंदणी करतानाच सुरुवातीला काय करतात, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी ते तिथल्या तुमच्या न्यूजपेपरमध्ये जाहिरात देऊन विहित नमुन्यामध्ये अर्ज मागवतात की ज्यांना नोंदणी करायची, बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो नोंदणीकृत केलेला जो इरेक्टर आहे तर तो हा कंपल्सरी GST नोंदणीकृत असला पाहिजे, त्याच्याकडे शॉप ऍक्ट प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. आणि जो ते उभारणी करून देणार आहे त्याला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी कमीत कमी 50 लाखाची उलाढाल केली असली पाहिजे तर ते जिल्हा स्तरावरती नोंदणी करून घेऊ शकतात. त्यांनी त्या 2 वर्षाचा बॅलन्स शीट त्या जिल्हाधीश कृषी अधिकाऱ्यांना सादर करणं गरजेचं आहे. आणि कोणत्या लोकांच्या याच्या अगोदर कामं केली त्यांची पण यादी जिल्हा स्तरावर देणं गरजेचं आहे. दुसरं एक आहे की बऱ्याचशा वेळेस बघा लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो शेतकऱ्यांच्या आणि त्या अधिकाऱ्यांना पण कळत नाहीत. समजा काही शेडनेट फाटलं तुटलं वगैरे तर ती जी कंपनी आहे, जी जिल्हा स्तरावर नोंदणी केलेली कंपनी आहे त्या कंपनीनं मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद केलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरून हरितगृह आणि शेणगृहाची उभारणी केल्याबाबतचं 100 रुपयाच्या नोटराइज स्टॅम्प पेपरवर हमीपत्र हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे अगोदर सादर केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये हरितगृह आणि शेणगृहाच्या सांगाड्याची 5 वर्षाची वॉरंटी दिलेली असते. पण त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा काही विध्वंसक प्रवृत्ती जसं म्हणतो ना आपण, एखादा जण शेजारचा शेतकरी त्याचा ब्लेड न फाडतो बिडतो नाही का, अशी कारणं वगळून जर का तुमच्या त्या सांगाड्याला वगैरे काय झालं तर तुम्ही त्या कंपनीची त्याच्यासाठी 5 वर्षाची वॉरंटी असते. ही त्या कंपनीनं अगोदर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांना हमीपत्र लिहून दिलं असतं 100 रुपयाच्या नोटराइज स्टॅम्प पेपरवरती. हे तुमच्या माहित असू द्या किंवा लक्षात असू द्या, किंवा तुम्ही ते शेतकऱ्याला पण अशा दृष्टीने ट्रेन करा. अजून एक आहे की जे मटेरियल ती कंपनी वापरणार आहे, GI पाईप, इन्सेक्ट नेट किंवा तुमचं शेड नेट, या प्रत्येकाचं त्याला त्या मटेरियलचा अधिकृत विक्रेता आहे याचं पण सर्टिफिकेट तिथं द्यावं लागतं. दुसरं एक आहे की समजा ही जी नेट आहे किंवा फिल्म आहे याच्यामध्ये 1 वर्षाची गॅरंटी म्हणजे ते बदलून द्यायचं किंवा 2 वर्षाची वॉरंटी, त्याला जर का काही फाटलं तुटलं वगैरे तर ते सेवा पुरवठादाराने स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून द्यावं लागतं. हा 1 ते 2 वर्षाचा कालावधी असतो. हे आत्ता ऍड केलेलं हे अगोदर नव्हतं. त्यामुळं जे तुमचा सांगाडा आहे तर त्या सांगाड्याला 5 वर्ष वॉरंटी ठेवलेली आणि जे तुमचं कव्हरिंग मटेरियल आहे बरोबर आहे तर त्याला 1 वर्षाची आपण गॅरंटी ठेवलेली आणि 2 वर्षाची वॉरंटी ठेवलेली. हे लक्षात ठेवा तुमचं. म्हणजे 2 वर्षापर्यंत त्याला काय जर झालं तर सो खर्चाने दुरुस्त करून देणं आणि 1 वर्षाच्या आत काय झालं तर त्याला बदलून देणं. हे त्या जसं आता मला मगाशी अक्षय पवारांचा फोन आला होता की कुठलं तरी एक कोल्हापूरमध्ये केस घडली की ते लोक म्हणतात की ती पॉलिथिन त्या दर्जाचीच नाहीये, बरोबर आहे. ते तुम्हाला मी पॉलिसीमध्ये गेल्यावर सांगतो की कुठलं कुठलं असतं किंवा कुठल्या जाती असतं. तर या गोष्टी तुमच्या माहितीच्या असू द्या. 5 वर्ष सांगाडीची वॉरंटी, 1 वर्ष गॅरंटी म्हणजे 1 वर्ष रिप्लेसमेंट आणि 2 वर्ष वॉरंटी म्हणजे काय जरी झालं तर त्याला सो खर्चाने दुरुस्त करून द्यायचं. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत की सुरुवातीला तुम्हाला हे करणं गरजेचं असतं. दुसरं आहे की एकच कंपनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी करू शकते, बरोबर आहे. आणि त्याने जर का ते नियमांचं पालन नाही केलं तर त्याचं काळ्या यादीत किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये त्याला टाकलं जातं. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आता जसं तुम्हाला मगाशी बघितलं
आणि हे जे तुम्हाला मी सांगितलं बीएस कोड आता, की हा चेक कसा करायचा, म्हणून तुम्हाला मी तो पॉईंट वर गेलो होतो सेवा पुरवठादाराच्या. हे जे तुम्हाला दिसतंय समोर स्लाइड मध्ये, तर तो जो सेवा पुरवठादार आहे किंवा तो जो नोंदणीकृत केला आहे, तर त्याने तुम्हाला बिलाबरोबर तुम्हाला जे टेपनेट सप्लाय केली किंवा मोनेट सप्लाय केली, तर त्याचं तुम्हाला टेस्टिंग सर्टिफिकेट द्यावं लागतं किंवा टेस्टिंग रिपोर्ट द्यावा लागतो, की तुम्हाला ही जी टेपनेट वापरली तर ही टेस्ट केली, आणि त्या टेस्टिंग रिपोर्ट वरती तुमचा हा जो बीआयएस कोड दिसतोय ना, IS 16008/2016 आणि IS 16008 पार्ट फर्स्ट 2016 हा मोनेटचा, हे बीआयएस कोडिंग तुम्हाला त्या टेस्टिंग रिपोर्ट वरती दिसतात. हे मी तुम्हाला अजून सांगतोय की हे जे याच्यासाठी तुम्हाला शेडनेटचं कोणतंही बिल पारित करताना तुम्हाला तुमच्या जवळ बिलाबरोबर त्या शेडनेटच्या कव्हरिंग मटेरियलचा किंवा त्या शेडनेटचा टेस्ट रिपोर्ट असणं अत्यंत गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे. अजून एक याच्यामधला महत्वाचा कन्सेप्ट येतो, तो म्हणजे शेडनेट मधली टक्केवारी. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकता बघा, 35% शेडनेट, 50% शेडनेट, 50% शेडनेट. कोण सांगेल मला 35% शेडनेट म्हणजे नक्की काय? स्वप्नील येरावाड सर, 35% शेडनेट म्हणजे नक्की काय? किंवा सुनील दावरी सर, 35% शेडनेट म्हणजे काय? 50% शेडनेट म्हणजे नक्की काय? 75% शेडनेट म्हणजे नक्की काय? अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. योगेश जगताप सर, 35% शेडनेट म्हणजे नक्की काय? 75% शेडनेट म्हणजे नक्की काय? अमित शिंदे सर, म्हणजे तुमचं कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. फक्त आपण वाचलं गेलं उद्या शेतकरी जर म्हटलं तर तुम्हाला काय टाकायचं, कारण हे माहित असणं याच्यासाठी गरजेचं आहे. शेतकऱ्याला पाहिजे ती वेगळ्याच टक्केवारीची, कंपनीवाला काय करतो, त्याच्याकडे जे अवेलेबल आहे ती शेडने टाकतो, आणि उद्या त्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं तर मग शेतकरी दोष टेक्नॉलॉजीला दोष देत बसतो, डिपार्टमेंटला दोष देत बसतो, की आमच्याकडे सक्सेसच होत नाही, हे चालतच नाही. त्याकडे कन्सेप्ट क्लिअर होणं अत्यंत गरजेचं आहे. 35% शेडनेट म्हणजे काय, 50% शेडनेट म्हणजे अगोदर कन्सेप्ट सांगा, आणि नंतर मग ती कशी, ते पुढचा पार्ट आहे. ती तेवढ्याच टक्केवारीची ते कसं ओळखायचं हा पुढचा पार्ट आहे. कोण सांगू शकेल? अजय भंडारी सर, कोणीही सांगा. ते 35% सूर्यप्रकाश शोषून घेण्याची क्षमता आहे कागदाची, असं त्याचं काय म्हटलं, परत सांगा. त्या शेडनेटची, त्या कागदाची क्षमता सूर्यप्रकाश शोषून घेण्याची. बरं, ठीक आहे तुमचं. अजून कोण सांगेल मला 35% शेडनेट म्हणजे नक्की काय? कोणीही सांगा, काय अडचण नाही. अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, आणि याच्यावरच तुमची मोका तपासणी आणि चेकिंग होत असते. हॅलो सर, हॅलो, बोला संदीप कांबळे सर. 35% म्हणजे हा 35% सूर्यप्रकाश आत जो येतो त्याला 35% म्हणतात. 35% नेट. बरं, ठीक आहे, तुमचं उत्तर समजलं मला. अजून कोण सांगेल? हॅलो, हा बोला सर. दीपक सर बोला. हा सर, हे ओटोचं जे प्रमाण आहे ना, 35% जर समजा नेट असेल तर 35% ओटोन CO2 घेण्याचं प्रमाण जे फेवरेबल कंडिशन आहे प्लॅनची, जर समजा प्लॅन ग्रोथला किती पर्सेंटेज ओटो CO2 लागणार आहे, त्या पद्धतीने ते शेडनेटचं नियोजन केलं जातं. ठीक आहे, तुमचं उत्तर समजलं मला. अजून कोणाच्या मनामध्ये काय कन्सेप्ट? प्रदीप कदम सर, मयुरा काळे मॅडम, महेंद्र कांबळे सर. अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. हा बोला महेंद्र कांबळे सर. काय माहित? ठीक आहे. एडीओ सातारा. म्हणजे हा सगळ्यात अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. आपण जेव्हा इन्स्पेक्शन करतो त्याच्यामध्ये हे टर्मच माहित नसले तर आपण पुढचं काहीच करू शकत नाही. त्याच्या नावामध्येच आहे बघा. महेंद्र कांबळे सर म्यूट करा.
त्याच्या नावामध्येच 35% सूर्यप्रकाश. 35% सूर्यप्रकाश मिळतो शेडनेतून. हा दिलीप मिरेकर सर, उत्तर समजलं तुमचं. ठीक आहे. हा ठीक. दिलीप मिरेकर सर असतील किंवा मग असे जे कांबळे सर असतील, त्या दोघांनी पण सांगितलेलं आहे. ते आहे कन्सेप्ट सांगितलेला आहे, परत तिथे एकच आहे की तो उलटा झालाय. उलटा उलटा म्हणजे काय? 35, बघा मी शब्द उच्चारतोय, 35% शेडिंग नेट. हॅलो. 35, हा बोला सुनीता मॅडम. हा सर, ह्याचा अर्थ असा होतोय की 35% आपल्याला शेड मिळणार, पडणार, आणि बाकीचा सूर्यप्रकाश असणार. हा बरोबर आहे. म्हणजेच काय की ह्याच्या नावामध्येच सर्व आहे. 35% शेडिंग नेट, 50% शेडिंग नेट, 75% शेडिंग नेट. म्हणजेच काय, हे जे टक्केवारीचं जे प्रमाण आहे, हे टक्केवारीचं प्रमाण म्हणजे त्याच्यातून पडणाऱ्या सावलीचं प्रमाण आहे. त्याच्यातून पडणाऱ्या सावलीचं प्रमाण आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला इथं डोकं कुठं लावायचंय की जर का 35%ची शेड नेट असेल तर त्याच्यामध्ये 35% सावली पडेल आणि सूर्यप्रकाश किती पडेल? 75% उरलेला. म्हणजे 100 मधनं 35 गेल्यावर 75 राहतात फिल्टरमध्ये, असं म्हणायचं तुम्हाला? 65. नाही सर, 65%. 65%. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. या मालिकेतील घटनापात्र काल्पनिक आहे, त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही मनावर लावून घेऊ नका. ठीक आहे. आता ज्यांनी माझं ऑफलाईन लेक्चर ऐकले त्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सांगतोय की त्या नावामध्ये जे टक्केवारी आहे, ती टक्केवारी म्हणजे त्याच्यातून पडणाऱ्या सावलीचं प्रमाण आहे. आता थोडस उलट जातो. प्रत्येक शेडनेट ही उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणलेली असते. बघा, हा जर का कन्सेप्ट सर्वांना समजलेला असेल तर 35% सावली, 65% सूर्यप्रकाश आहे. 50% मध्ये 50% सावली, 50% सूर्यप्रकाश आहे. 75% मध्ये 75% सावली आणि 25% सूर्यप्रकाश. सचिन चव्हाण सर म्यूट करा. अजित नाहीतर अजित पिसाळ सर ऐकतील. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की 75% प्रत्येक शेडनेट ही उभ्या आणि आडव्या धाग्याने विणलेली असते. प्रत्येक शेडनेट ही उभ्या आणि आडव्या धाग्याने विणलेली असते. आता तुम्ही मला सांगा, जर का तुमच्या समोर मोका तपासणीला 35%ची शेडनेट आणि 75%ची शेडनेट दिली, तर 35%चा आणि 75%च्या शेडनेटचा विचार केला तर दोन धाग्यांमधलं अंतर दोन्हीमध्ये कसं असेल? 35% आणि 75%ची तुलना केली तर. दीपक सर, हा सर, समजा तुम्हाला कन्सेप्ट आता हा 35% म्हणजे काय, याच्यामध्ये CO2 आणि O2 याच्यामध्ये काही येत नाही. फक्त तो हे कशावर केलं प्रकार की आतमध्ये सावली किती प्रमाणात पडते, शेडिंग नेट. बरोबर आहे, शेडिंग नेट. 35% शेडिंग नेट, 35% सावली, 65% सूर्यप्रकाश पडतो. समजा 35%ची शेडनेट आणि 75%ची शेडनेट तुमच्या समोर दिली दीपक सर, तर त्या दोन्हीचा आपण विचार केला तर दोन धाग्यांमधलं अंतर कसं असेल दोन्हीचा एकमेकाचा विचार केला तर? 35%च्या शेडनेट मध्ये अंतर बऱ्यापैकी जास्त राहील आणि 75%च्या शेडनेट मध्ये बऱ्यापैकी कमी राहील. बरोबर आहे. म्हणजेच काय की जशी टक्केवारी वाढत जाते तसं त्या शेडनेटच्या दोन धाग्यांमधलं अंतर कमी होत जातं. म्हणजे जे अधिकारी लोकांना एखाद्या कंपनीवरती बिलावरती लिहिलंय की 35%ची शेडनेट, तुम्ही कसं ओळखणार मला सांगा? की एखादं तुम्ही इन्स्पेक्शन करायला गेला आणि त्या कंपनीवाल्याने बिलावर लिहिले 50%ची शेडनेट, तुम्ही त्याची मोका तपासणी कशी करणार? तुम्ही त्याचं चेकिंग कसं करणार? कोण सांगेल मला? ऑब्झर्वेशन घेतले जातील दोन्ही मध्ये. कसं ऑब्झर्वेशन घेणार? कशाच्या सहाय्याने? दोन्हीचे कटिंग केले जातील आणि कटिंग मध्ये दोघांच्या ह्याच्यामध्ये अंतर किती पडतंय त्याच्यावर थोडंसं जरा चेक केलं जाईल. तुम्हाला काय वाटतं, ते परफेक्ट होईल? होईल ना. होईल, ठीक आहे. अजून कोणाला काय? हे म्हणजे ती शेडनेट त्याच टक्केवारीची आहे हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार किंवा मोका तपासणीला तुम्ही ते कसं चेकिंग करणार? जसं आता दीपक सरांनी सांगितलं की पहिला म्हणजे हे चेक करण्याच्या 3 मेथड्स आहेत. ती शेडनेट त्याच टक्केवारीची आहे किंवा नाही हे ओळखण्याच्या 3 मेथड्स आहेत. त्यातली दीपक सरांनी पहिली मेथड सांगितली की जर का तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज असेल, प्रॅक्टिकल नॉलेज इन द सेन्स काय की 35%च्या शेडनेटमध्ये दोन धाग्यांमध्ये अंतर किती असतं हे तुम्हाला कंटिन्यू नजरेखालून जाऊन तुम्हाला ते एक प्रॅक्टिकल अनुभव आला असला पाहिजे. 50% मध्ये पण कंटिन्यू नजरेखालून जाऊन अनुभव असला की 50% म्हणजे अंतर एवढंच असतंय.
75% अंतर एवढंच असते, तर ते तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार प्रॅक्टिकली नजरेच्या खेळावरती ओळखू शकता ते 35% का 50%. अजून कसं ओळखू शकता? सर हॅलो. हा बोला मॅडम. हा सर, जीएसएम मेथड आहे त्याच्यानुसार आपण ओळखू शकतो. कशावर ना? जीएसएम मेथड. म्हणजे काय आलं ते? जीएसएम मेथड म्हणजे सर 1 मीटर बाय 1 मीटर वजनाच्या शेडनेटच्या कपड्याचे वजन करायचं. म्हणजे जीएसएम म्हणजे काय थोडक्यात? ग्रॅम पर स्क्वेअर मीटर. बरोबर आहे. म्हणजेच काय की हे ओळखण्याची तुम्हाला दुसरी मोठी मेथड आहे. सर नेक्स्ट स्लाइड घ्या. जर का ती शेडनेट टेपनेट असेल आणि ते जर का 35% असेल तर तिच्या 1 मीटर बाय 1 मीटरच्या तुकड्याचं वजन 80 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरतं. बघा, शेडनेट ही त्याच टक्केवारीची आहे. ह्या ओळखण्याच्या 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड तुम्हाला त्याचा प्रॅक्टिकल अनुभव असेल आणि 2 धाग्यांमधलं अंतर किती हे जर का तुम्हाला प्रॅक्टिकली कळत असेल कंटिन्यू, ती एक मेथड. दुसरी मेथड आहे ती म्हणजे जीएसएम मेथड, म्हणजे ग्रॅम पर स्क्वेअर मीटर. तुम्हाला काय करायचंय, त्या शेडनेटच्या 1 मीटर बाय 1 मीटरचा तुकडा कापायचा आहे आणि तो तुम्हाला इलेक्ट्रॉनिक बॅलन्स वरती वेट करायचा आहे आणि त्याचं वजन जर का 35%ची टेपनेट असेल, टेपनेट म्हणतो मी, मोनेट नाही, टेपनेट असेल तर त्याचं वजन 80 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरतं. ती जर का 50%ची टेपनेट असेल तर त्याचं वजन 94 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरतं. ती जर का 75%ची नेट असेल तर तिचं वजन 113 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरतं. हे टेपनेट मध्ये झालं. ती जर का समजा तुमची मोनोनेट असेल, मोनोनेट, तर त्याचं वजन तुमचं 50% असेल तर त्याचं वजन 89 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरतं. सर नेक्स्ट स्लाइड घ्या. 50% असेल तर 118 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरतं आणि 75% असेल तर 290 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरतं. इथं तुम्हाला एक जाणवेल की टेपनेटच्या तुलनेमध्ये मोनोनेटचं जर का तुम्ही, दीपक सर तुम्ही म्यूट करा, जर का तुम्ही टेपनेटच्या तुलनेत जर का मोनोनेटचा जर का तुम्ही विचार केला तर इथं मोनोनेट मध्ये जीएसएम चे वेट हे तुमचं जास्त भरतंय. जास्त भरतंय का? कारण की त्याच्यामध्ये केसासारखे सिंगल फिलामेंटचे धागे आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ धाग्यांची संख्या जास्त आहे, म्हणून तिथं मोनोनेट मध्ये त्या पर्टिक्युलर पर्सेंटेज मध्ये वेट हे तुमचं जास्त भरत असतं. हा एक थंब रूल आहे. हा एक थंब रूल आहे. आता टेपनेट मध्ये दोन्ही पण धागे टेपनेटचे असतात, म्हणजे उभा धागा पण टेपनेटचा असतो आणि आडवा धागा पण टेपनेटचा असतो. मोनोनेट मध्ये उभा धागा पण मोनोनेटचा असतो आणि आडवा धागा पण मोनोनेटचा असतो. याला आपण म्हणतो मोनो इंटू मोनोनेट आणि टेपनेट मध्ये टेप इंटू टेपनेट. बरोबर आहे, कारण की दोन्ही पण धागे टेपनेटचे आहेत. काही दिवसानंतर तुम्हाला मार्केटमध्ये अशी एक शेडनेट येईल की त्याच्यामध्ये बघा मी काय सांगतोय, त्याच्यामध्ये एक धागा टेपनेटचा असेल आणि एक धागा मोनोनेटचा असेल. म्हणजेच कशी नेट असेल ती शेडनेट? टेप इंटू मोनोनेट. त्याला अजून गव्हर्नमेंटचे BIS मानांकन मिळालेलं नाही, म्हणून अजून शेडनेट मध्ये नाहीये. सध्याच्या बाजारामध्ये नेट आहेत आणि ज्याला आपल्याला BIS मानांकन मिळालं आहे तर ते आहे मोनो इंटू मोनोनेट म्हणजेच मोनोनेट आणि टेप इंटू टेपनेट म्हणजेच टेपनेट. दोन्ही पण धागे टेपनेटचे असतात. ठीक आहे, ही झाली दुसरी मेथड. तिसरी एक मेथड आहे की ज्याच्या सहाय्याने तुम्ही ते शेडनेट तेवढ्याच टक्केवारीचे आहे हे ओळखू शकता. त्यासाठी मार्केटमध्ये एक मीटर मिळतो, 4 ऑप्शन देतो: संतूर मीटर, लाईफबॉय मीटर, रिन मीटर का व्हील मीटर. अनिल पाटील सर, कुठल्या मीटरच्या सहाय्याने तुम्ही ती शेडनेट तेवढ्याच टक्केवारीचे हे ओळखू शकता? संतूर मीटर का लाईफबॉय मीटर का रिन मीटर का व्हील मीटर? राऊत सर, दत्तात्रय पाटील सर, सुनीता मॅडम तुम्ही सांगू नका लगेच. बरोबर, ठीक आहे सर, ओके. कुठल्या मीटरच्या सहाय्याने आपण ती शेडनेट तेवढ्याच टक्केवारीची ओळखू शकतो? संतूर मीटर, लाईफबॉय मीटर, रेन मीटर का व्हील मीटर? पूजा जाधव मॅडम, मयुरा काळे मॅडम, प्रदीप कदम सर, प्रदीप कोळी सर. कमलेश गोडके सर, मंगला साळुंके मॅडम, राणी गारगटे मॅडम. हा कमलेश सर बोला. मला काय नाही सांगता येणार. बरं ठीक आहे.
कुठल्या मीटरच्या सहाय्याने ती शेडनेट एवढ्याच टक्केवारीचे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे मोका तपासणी चेकिंग करताना आतापर्यंत वापरले का नाही कोणी काही? मी जे सांगतो हे कधी चेकिंग झालंय का अशा पद्धतीनं तुमच्या इकडे? आपल्या याच्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी कोण जॉईन नाहीत ना? मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कोण जॉईन नाहीत ना आपल्या? सगळे कृषी सहाय्यकच आहेत का? होय सर. ठीक आहे, ओके. सांगा आता मॅडम, कुठल्या मीटरच्या सहाय्याने आपण ओळखू शकतो? लक्स मीटर साहेब. कुठला मीटर? लक्स मीटर. लक्स मीटर. हे तुम्हाला बाकीचे मी नावं का घेतले? मी संतूर मीटर, लाईफ मीटर, ते साबणांचे नाव आहेत. त्याच्यामुळे मला वाटलं कोणाला तरी लक्स थोडंसं क्लिक होईल म्हणून तुमच्याकडून उत्तर अपेक्षित. तर ते लक्स मीटरच्या सहाय्याने तुम्ही ती शेडनेट तेवढ्याच टक्केवारीच्या हे आता तुम्ही म्हणता हे कसं आयडेंटिफाय करायचं? लक्स मीटर कसा असतो तुम्हाला पुढे पिक्चरमध्ये दाखवणार आहे, चित्ररूपामध्ये. या लक्स मीटरमध्ये तुम्हाला बाहेरच्या आपण लाईट प्रकाश कशामध्ये मोजतो? लाईट इंटेन्सिटी लक्स मध्ये मोजतो. समजा बाहेरच्या वातावरणामध्ये 50,000 लक्स लाईट भरते आणि तीच शेडमध्ये जर का 50,000 लक्स लाईट भरली तर तुम्ही समजा ती शेडनेट किती टक्केवारीची? ओपनच्या तुलनेमध्ये किती प्रमाणामध्ये लाईट कमी येते त्याच्यानुसार तुम्ही त्या मीटरच्या सहाय्याने ती शेडनेट किती टक्केवारीची हे ओळखू शकता किंवा आयडेंटिफाय करू शकता. ही तिसरी मेथड आहे. मोका तपासणी करताना किंवा चेकिंग करताना जर का तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज नसेल तर तुम्ही या दोन मेथडचा वापर करू शकता. GSM मेथड आणि लक्स मीटरच्या सहाय्याने चेकिंग करू शकता किती शेडनेट तेवढ्याच टक्केवारीची आहे किंवा नाही. हे शेतकऱ्याला पण समजत नाही. तुम्ही ज्यावेळी सांगताल त्याचवेळी, कारण तुम्हाला कंपनीवाल्यांनी बिलामध्ये दिलेलं असतं. कारण की जेवढ्या कमी टक्केवारीची शेडनेट तेवढा पर स्क्वेअर मीटरचा शेडनेटचा रेट हा कमी असतो. जेवढी जास्त टक्केवारीची शेडनेट तेवढा तिचा पर स्क्वेअर मीटरचा रेट हा जास्त असतो, कारण की त्याच्यामध्ये लागणारं मटेरियल हे तुमचं जास्त प्रमाणामध्ये आतमध्ये लागतं. ठीक आहे, सरांना समज असेल. सर नेक्स्ट स्लाइड घ्या. आता इथे तुम्हाला दिसतंय टेप इंटू टेप नेट किंवा मोन इंटू टेप नेट. बघा पुढच्या स्लाइडमध्ये तिथे पिक्चर दिसेल तुम्हाला. ह्या धाग्यामध्ये दिसते बघा, एक धागा टेप नेटचा आहे, दुसरा धागा टेप नेटचा आहे, परत एक धागा मोनो नेटचा आहे, दुसरा धागा मोनो नेटचा आहे, आणि काही काही याच्यामध्ये मिक्स आहे. टेप इंटू मोनो, मोनो इंटू टेप. एक टेप नेटचा धागा, एक मोनो नेटचा धागा. आता जे गव्हर्नमेंटचे BIS मानांकन आहे आपल्याला तर ते फक्त मोनो इंटू मोनो नेट म्हणजे मोनो प्लस मोनो आणि टेप अधिक टेप नेट या दोन्हीला गव्हर्नमेंटचं BIS मानांकन आहे. नेक्स्ट स्लाइड सर. म्हणजे हे 3 प्रकार आहेत सध्या: टेप इंटू टेप नेट, मोनो इंटू मोनो नेट आणि टेप इंटू मोनो नेट. हे जे तुम्हाला समोर दिसतात तर हे सध्या प्रकार अस्तित्वात आहेत. फक्त वरच्या 2 प्रकारांना गव्हर्नमेंटचं BIS मानांकन मिळालेलं आहे. तिसऱ्या प्रकाराला BIS मानांकन मिळालेलं नाही. पुढचा सर नेक्स्ट. याच्यानंतर पुढचा पाठ येतो म्हणजे इन्सेक्ट नेट. आता इन्सेक्ट नेट कुठं वापरतात? बरोबर आहे. ज्यावेळी तुम्हाला मी नंतर पिक्चरमध्ये दाखवणार आहे की कुठल्या पार्टला काय म्हणतात. एक पुढे पिक्चर त्याच्यानंतर तुम्हाला कळेल. इन्सेक्ट नेट. इन्सेक्ट नेटचा गव्हर्नमेंटचा BIS कोड आहे IS 16513/2016. इन्सेक्ट नेटचा गव्हर्नमेंटचा BIS कोड आहे IS 16513/2016. आता इन्सेक्ट नेट कशात मोजतो? किलो, डझन, लिटर, मीटर, ML. इन्सेक्ट नेट आपण कशामध्ये म्हणजे कुठल्या एककामध्ये मोजतो? इन्सेक्ट नेट आपण म्हणजे बिलामध्ये पण असतं बघा, स्क्वेअर मीटरमध्ये असतं, पण कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणतो आपण ते एकक? ते मोजतो आपण मेश साईज. मेश साईज मध्ये आपण इन्सेक्ट 36 मेश, 40 मेश, 50 मेश. सर नेक्स्ट स्लाइड घ्या. हा BIS कोड महत्वाचा लक्षात ठेवा, IS 16513/2016. आता हे जे असते तिथं 35 मेच चुकून झालं, तिथं 36 मेच लक्षात ठेवा. ही पण तुम्हाला मोजताना ती 36 मेचचीच आहे का ती 40 मेचचीच आहे का ती 50 मेचचीच आहे हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार? तर त्याच्यासाठी तुम्हाला GSM मेथड आहे. सेम तीच, ग्रॅम पर स्क्वेअर मीटर. म्हणजे 1/1 मीटरच्या जर का तुम्ही 36 मेचच्या इन्सेक्ट नेटचं वजन केलं तर ते 90 GSM भरलं पाहिजे. 40 मेचचं जर का वजन केलं तर ते 105 GSM भरलं पाहिजे आणि 50 मेच म्हटलं तर 125 GSM भरलं पाहिजे. तत्पूर्वी मेश साईज हा कन्सेप्ट काय तो आपण समजून घेऊ. एका लिनियर स्क्वेअर इंचामध्ये किती होल्स आहेत? बरोबर आहे. ती जर का 36 असली होल तर आपण 36 मेश म्हणतो. ती जर का 40 होल्स असली तर ते आपण 40 मेश म्हणतो. ती जर का 50 असली तर त्याला आपण 50 मेश इन्सेक्ट नेट म्हणतो. आपण जी गाईडलाईन्सनुसार शेडनेट हाऊसला किंवा पॉली हाऊसला जी इन्सेक्ट नेट वापरतो तर ती 40 मेचची इन्सेक्ट नेट वापरतो.
जिचा कलर हा मिल्की व्हाईट कलर असतो, म्हणजे दुधा पांढऱ्या रंगाची जी इन्सेक्ट असते, तर ते आपण गाईडलाईन्स नुसार वापरतो. शेडनेट हाऊस मध्ये पण आणि पॉलिहाऊस मध्ये जिची साईज तुमची 40 मेश असते, 40 मेश इन्सेक्ट नेट आपण वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड सर. नंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे तुमचा GI पाईप. बॅक गेला सर, बॅक गेला, पुढे जावा. GI पाईप. GI पाईप म्हणजे काय? नाही जाऊ दे, पुढे नेक्स्ट 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 GI पाईप. आता GI पाईप हा ह्याच्यानंतर एक नेक्स्ट नेक्स्ट GI पाईप. GI पाईप हे जनरली 3 ग्रेड्स मध्ये असतात. A ग्रेड, B ग्रेड आणि C ग्रेड. A ग्रेडच्या पाईपवरती पिवळ्या रंगाचा पट्टा असतो, B ग्रेडच्या पाईपवरती ब्ल्यू रंगाचा पट्टा असतो आणि C ग्रेडच्या पाईपवरती रेड कलरचा पट्टा असतो. अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. समजा जर का 10 गुंठ्याचं पॉलिहाऊस किंवा 10 गुंठ्याचं शेडेड हाऊस असेल आणि त्याची किंमत जर का 10 लाख रुपये होत असेल, तर त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 6.5 लाख रुपये किंमत फक्त आणि फक्त तुमच्या या GI पाईपचीच असते. एखाद्या कंपनीला, एखाद्या इरेक्टरला जर का तुम्हाला फसवायचं असेल तर तो या GI पाईप मध्ये फसवण्याचे चान्सेस जास्त असतात, जास्त असतात GI पाईप मध्ये. कारण की कसं आहे, GI पाईप मध्ये जनरली तुम्हाला 2 गोष्टी मोजाव्या लागतात. GI पाईप मध्ये तुम्हाला 2 गोष्टी मोजाव्या लागतात. एक पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे GI पाईपचा थिकनेस किंवा त्या GI पाईपची जाडी, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे त्या GI पाईपचा ओडी. ओडी म्हणजे काय? आउटसाइड डायमीटर. आणि जाडी म्हणजे काय? इनर थिकनेस. शक्यतो गाईडलाईन्स नुसार जे आपण GI पाईप वापरतो त्या प्रत्येक GI पाईपचा थिकनेस हा तुमचा 2.6 आणि 2.9 mm असतो. समजा जर का त्या इरेक्टरनं तुमचा पाईपचा थिकनेस हा 2.6 ऐवजी 2 mm केला किंवा 1.8 mm केला, तर तुमच्या त्या GI पाईपच्या वजनामध्ये टनाने फरक पडतो. वजनामध्ये टनाने फरक पडला तर किमतीमध्ये लाखांनी फरक पडतो मित्रांनो. त्याच्यामुळं, आणि ते तुम्हाला कळत नाही, तुम्ही प्रत्येक पाईप ना पाईप मोजू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला डिजिटल वर्नियर कॅलिपर, बरोबर आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याची जाडी आणि त्याचं ओडी मोजू शकता. आता प्रत्येक पाईपचा जाडी किंवा त्याचं ओडी हे वेगवेगळं आहे गाईडलाईन्स नुसार, ते तुम्हाला मी नंतर सांगतो सगळ्यात शेवटी. आपल्या सर्व सेशन झाल्यानंतर जेव्हा आपण सगळे प्रपत्र घेणार आहे किंवा जे चार्ट घेणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पाईपमध्ये जसं काही म्हटलं, फाउंडेशन पाईपचा थिकनेस 2.9 mm पाहिजे, फाउंडेशन पाईपचा ओडी हा तुमचा 60 mm पाहिजे, तर ते कसं असतं ते आपण शेवटी प्रपत्र सगळे चेक करू. आता महत्वाचा पार्ट आहे की GI पाईप हा गाईडलाईन्स नुसार आपल्याला B ग्रेडचा पाईप असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या प्रत्येक पाईपवरती तुम्हाला ब्ल्यू कलर असणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची म्हणजे प्रत्येक पाईपवरती तुम्हाला राईट साईडला एक BIS कोड दिसतो बघा, IS 1161/2014 हा स्टॅम्प असलाच पाहिजे. असलाच पाहिजे म्हणतो मी, असलाच पाहिजे. एखाद्या पाईपवरती जर का असा कोड नसेल, एखाद्या पाईपवरती असा कोड नसेल तर तुम्ही एकतर त्या कंपनीला तो पाईप रिप्लेस करायला सांगू शकता, किंवा जर का त्यांनी तोच बसवला तर ते शेड पूर्णचा पूर्ण रिजेक्ट करण्याचे अधिकार दिले आहेत. म्हणजे असं नाही की त्या पाईपची किंमत वजा करून बाकीच्याला अनुदान द्यायचं. बघा मी परत सांगतोय, गाईडलाईन्स मध्ये क्लिअर कट म्हटलेले की एखादा घटक जरी नियमानुसार नसेल तर त्या पूर्ण स्ट्रक्चरलाच अनुदान द्यावायचं नाही, जोपर्यंत ती गोष्ट ऍज पर गाईडलाईन्स नुसार रिप्लेस होत नाही तोपर्यंत. आता तुम्हाला एक चेक कधी करावं लागतं, मगाशी मी सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं. याच्यामध्ये आपण 2 चेकिंग करत असतो किंवा 2 इन्स्पेक्शन करत असतो, 2 मोका तपासणी करत असतो. पहिली जी मोका तपासणी असते आपली तर ती असते प्रथम मोका तपासणी. स्वप्नील एरवर सरांचा मेसेज आला, आवाज येत नाही. जर तुमचं इंटरनेट कनेक्शन चेक करा स्वप्नील सर. याच्यामध्ये महत्वाचं लक्षात ठेवा, याच्यामध्ये 2 इन्स्पेक्शन करावे लागतात तुम्हाला. एक असतं व्हिडिओ कॉल, म्हणजे कॅमेरा चालू असेल तर आवाज येत नाही काय वेळेला नेट हे झाल्यामुळे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अगोदर व्हिडिओ कॅमेरा तुमचे बंद करा, ते आवाज वगैरे हे व्यवस्थित होईल. याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळी आपण मोका तपासणी करतो किंवा चेकिंग करतो तर याच्यामध्ये तुम्हाला 2 चेकिंग करावे लागतात. एक असते प्रथम मोका तपासणी आणि एक असते अंतिम मोका तपासणी. माझ्या माहितीनुसार
प्रथम मोका तपासणीचा रोल हा 99% आहे आणि अंतिम मोका तपासणीचा रोल हा फक्त आणि फक्त 1% आहे. प्रथम मोका तपासणी ही मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या खालचा स्टाफ म्हणजे सुपरवायझर असिस्टंट घेऊन यांना करायची आहे आणि अंतिम मोका तपासणी ही उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी करायची आहे. प्रथम मोका तपासणीला का महत्व आहे एवढं की जसं तुम्ही मागाशी म्हटलं, मी एक तुम्हाला शेडनेटची GSM मेथड सांगितली होती, बरोबर आहे. समजा तुमचं शेडनेट तयार झालं आणि मग तुम्ही प्रथम मोका तपासणी करायला गेला आणि त्या शेतकऱ्याला जर का म्हटला की तुझं जे शेडनेट झालंय त्याचा तू कुठला पण 1 बाय 1 मीटरचा आम्हाला तुकडा कापून दे, शेतकरी तुम्हाला तुकडा कापून देणार आहे का? जर का सर्व स्ट्रक्चर झालं आणि तुम्ही जर का त्या शेतकऱ्याला 1 बाय 1 मीटरचा तुकडा कापायला सांगितलं तर तो तुकडा कापून देईल का तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर? याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच ज्यावेळी त्या शेतकऱ्याचे खड्डे खोदून होतात, बरोबर आहे, ज्यावेळी त्या शेतकऱ्याचे ह्याच्यावेळी खड्डे खोदून होतात त्यावेळी तुम्ही त्या शेतकऱ्याच्या साईटवरती जाणं गरजेचं आहे. आता तुम्ही काय म्हणताल, त्या शेतकऱ्याने खड्डे खोदलेत म्हणजे त्या शेतकऱ्याचे खड्डे खोदून झालेत, हे तुम्हाला कसं कळेल? तर याच्यासाठी पण आपण गाईडलाईन्समध्ये एक तरतूद केलेली आहे. कोण सांगेल मला? त्या शेतकऱ्याने खड्डे खोदले हे तुम्हाला कळण्यासाठी आपण एक तरतूद केली. कोण सांगू शकेल का की तुम्हाला कसं कळेल किंवा त्या शेतकऱ्याचं काम पूर्ण झालं हे तुम्हाला कसं कळेल? याच्यासाठी आपण एक गाईडलाईन्समध्ये तरतूद केलेली आहे. कोण सांगू शकेल तुमच्यापैकी? हे तुम्हाला कसं समजणार की आता त्याच्यापाशी मटेरियल आलेलं आहे त्याचं गेलं पाहिजे? दीपक सर बोला. हा सर, त्या व्यक्तीला अगोदर प्रथम सर्व गोष्टीची कल्पना द्यावी लागेल की सुरुवातीपासून प्रोसिजर कशी असते त्याला थोडी कल्पना देऊन ज्या प्रायमरी स्टेजमध्ये सेकंडरी स्टेजमध्ये काय काय करावं लागतं आम्हाला शेतकऱ्याला सांगावं लागेल आणि त्यानुसार नियोजन करावं लागेल. तुम्ही ज्यावेळी शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र देत असता, बघा मी सांगतो परत, तुम्ही ज्यावेळी शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र देत असता त्यावेळी त्या शेतकऱ्याकडून तुम्हाला एक पत्र म्हणजे एका हाताने पूर्वसंमती पत्र द्यायचं आणि दुसऱ्या हाताने तुम्हाला शेतकऱ्याकडून एक गोष्ट घ्यावी लागते. कोण सांगेल मला? रामरेती कोल्हापूर काय द्यायचं आहे मला? तुम्ही ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र देत असता त्यावेळी त्या शेतकऱ्याकडून एका हाताने पूर्वसंमती पत्र द्यायचं आणि दुसऱ्या हाताने त्या शेतकऱ्याकडून तुम्हाला एक घ्यावं लागतं. काय लागतं? हॅलो सर. हॅलो बोला. हा सर, बंद पत्र येतो आपण. बंद पत्र म्हणजे लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण त्या शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र देत असतो त्या पूर्वसंमती पत्र एका हाताने तुम्ही त्याला द्यायचं आणि दुसऱ्या हाताने शेतकरी तुम्हाला बंद पत्र देतो. त्या बंद पत्रामध्ये शेतकरी काय म्हणत असतो की मी हेमंत जगताप, मुक्काम पोस्ट सुरवडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या बंद पत्राद्वारे लिहून देतो की पूर्वसंमती पत्र घेताना ज्यावेळी म्हणजे तुमचं जे काही लागवड साहित्य असेल, मार्गदर्शक सूचना असतील नाही का, या मला सर्व कृषी अधिकाऱ्यांनी समजून, दीपक सर म्यूट करा, या सर्व मला कृषी अधिकाऱ्यांनी समजून सांगितलेले आहेत. तसेच पूर्वसंमती पत्र तुम्ही ज्यावेळी हे करता त्यावेळी तुम्हाला त्या शेतकऱ्याला ज्या गुंठ्याचं बांधायचं आहे त्याचा आराखडा, त्याच्या अनिवार्य साहित्यांची यादी, तांत्रिक निकष, नोंदणीकृत सेवा पुरवण्याची यादी, हे सर्व तुम्हाला त्याच्या पूर्वसंमती पत्राबरोबर द्यावं लागतं. आणि मग शेतकरी तिथं म्हणतो की म्हणजे मी सर्व नियमांचे पालन करून, बरोबर आहे, नोंदणीकृत सेवा पुरवण्याकडून मी काम करेल आणि नंतर ज्या दिवशी त्याला पूर्वसंमती पत्र मिळालेलं आहे तिथून पुढं जर का 15 दिवसामध्ये जर का काम सुरू नाही झालं, बरोबर आहे, किंवा काम सुरू जर कळू शकलं नसल्यास त्याची पूर्वसंमती ऑटोमॅटिक रद्द होईल. त्याबद्दल मला काही तक्रार राहणार नाही हे म्हणतोय बंदपत्रामध्ये. परत हरितगृह शेणगृहाचं तुम्हाला त्याला तांत्रिक प्रशिक्षण घ्यावं पण लागणार आहे, याची पण माझी जबाबदारी आहे. किंवा हातकणंगले लिमिट करा, हे पण तो शेतकरी भरून देईल. आणि अजून पायासाठी खड्डे, खोदकाम व उभारणी साहित्य त्याच्या प्रकल्पावरती मिळाल्यानंतर संबंधित कृषी सहाय्यकाला किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांना बोलवण्याची जबाबदारी ही माझी राहील.
तसेच काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम मोका तपासणीला तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण बोलवण्याची जबाबदारी माझी राहील. हे बंद पत्रामध्ये शेतकऱ्याने अगोदर भरून दिलेलं असतं. त्यामुळं ज्यावेळी खड्डे खोदतात, साईटवरती मटेरियल येऊन पडतं किंवा काम पूर्ण होतं, त्या प्रत्येक टप्प्यावरती त्या शेतकऱ्याने तुम्हाला प्रत्येकाला बोलवणं गरजेचं आहे. एखाद्या शेतकऱ्याने जर का तुम्हाला न बोलवता परस्पर खड्ड्यामध्ये काम सुरू केलं, तुम्ही प्रथम मोका तपासणी न करता, तर त्या शेतकऱ्याचं अनुदान काढावायचं नाही. कारण की त्या शेतकऱ्याने ऑलरेडी आपल्याला ते भरून दिलेलं आहे बंदपत्रामध्ये की ते मटेरियल पडल्यानंतर मी तुम्हाला बोलवणार आहे. परंतु हे का टाकलेलं आहे गाईडलाईन्समध्ये? याच्या अगोदर काय व्हायचं, ज्यावेळी एखाद्या कंपनीवाला फॉल्टी मटेरियल वापरायचा, तो काय करायचा, रातोरात खड्डे खोदायचा, रातोरात शेडनेट हाऊस उभा करायचा एकदम 15-20 लेबर लावून, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणायचं या चेकिंगला. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, शेडनेट हाऊस उभारल्यानंतर तुम्ही काय चेकिंग करणार होते, म्हणजे काय काय चेक करू शकता गेल्यानंतर? कोण सांगू शकेल की जर काय शेडनेट हाऊसची उभारणी झाली असेल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय चेक करू शकता? तिथं कोणत्या गोष्टी चेक करू शकता? उभारणीनंतर आपण काय चेक करू शकतो? फक्त शेडनेट हाऊस उभारणी झाली म्हणजे तुम्ही प्रथम मोका तपासणीचं काहीच नाही केलं, म्हणजे नंतर तुम्ही काय चेक करू शकता? कुठल्या गोष्टी चेक करू शकता? फक्त बऱ्याचशा ठिकाणी तसं असतं, बऱ्याचशा ठिकाणी अधिकारी असं करतात की शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस उभारल्यानंतर चेकिंगला जातात, तर तिथं तुम्ही काय चेक करू शकता? सर जे पाईप फक्त. जे पाईप मध्ये पण काय चेक करणार तुम्ही? जे पाईप कसे चेक करणार मला तुम्ही सांगा? वर्नियर कॅलिपर. म्हणजे जे पाईप मध्ये मी तुम्हाला म्हटलं मग तुम्ही 2 गोष्टी मोजू शकता. कुठल्या कुठल्या? आउटर साइड. काय केल्यानंतर आउटर साइडच फक्त आपण ओढीच चेक करू शकतो, थिकनेस नाही चेक करू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजेच काय सांगण्याचं तात्पर्य, आणि मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, बडा घर आणि पोकळ वासा. म्हणजे काय, तो माणूस दिसायला दणकर दिसतो परंतु आतमधून पोकळ असतो. बरोबर ना? तसं तुम्हाला तिथं म्हणजे त्या कंपनीवाल्याने तुम्हाला ओढी वापरलेला असतो आपल्या नियमानुसार, परंतु आपला सर्व खेळ हा त्याच्या जाडीवरती. बरोबर आहे. जाडी जास्त असेल तर तुमचा वेळ भरणार आहे ना पाहिजे तेवढं. बरोबर. त्यामुळे त्याला ते तुम्हाला मोजता येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की जीएसएम मेथडमध्ये तुम्हाला शेडनेटचा 1 मीटर बाय 1 मीटरचा तुकडा कापायचा, ते कापू शकता का तुम्ही? का शेतकरी परमिशन देईल तुम्हाला कापायला? शेतकरी परमिशन देईल? शेतकरी परमिशन देईल का कापायला तुकडा? नाही सर, ऍक्च्युअली त्याकडे जर शिल्लक असेल तर तो सांगू शकतो ना, माझ्याकडे शिल्लक आहे तुम्ही चेक करू शकता म्हणून. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की सर्व शेतकरी असा असू शकतो? आता तुमच्या एक बरं झालं तुम्ही प्रश्न विचार म्हणून मी सांगतो. बरेचशा कंपनीवाले बघा काय करतात तुम्हाला मी सांगतो. बरेचशा कंपनीवाले काय करतात की आपल्या अधिकाऱ्यांसाठी अगोदरच वेगळं मटेरियल कापून आणतात. म्हणजे तेवढ्या जाडीचा पाईप, तेवढ्या ओढीचा पाईप, त्या स्टँडर्डचं कव्हरिंग मटेरियल आणि बाकीचं लावून टाकतात आणि ते तुमच्यासाठी रिझर्व ठेवतात. बाबा हे तुम्ही चेक करून बघा. आपण विश्वास ठेवू शकतो का बाबा हे त्याच्यातलंच मटेरियल आहे म्हणून, किंवा ते तिथलाच तो पाईप आहे म्हणून? मला तर असं म्हणायचं सर, करंट स्टेजमध्ये असं सगळं चेकिंग होतं ना. काय म्हटले? करंट मध्ये असं सगळं चेकिंग होतं. कसं म्हणजे पूर्ण झाल्यावर? हो. आणि मग प्रथम मोका तपासणी करतच नाहीत म्हणायचं कोल्हापूरमध्ये. बरोबर ना दीपक? म्हणजे थोडक्यात म्हणजे लग्न झाल्यावर मुलगी पाहायला जाण्यासारखं काम आहे थोडक्यात. बरोबर ना? हा तसंच. कारण टेक्निकल हवं कुणाला आहे सर, कुणालाच हवं नाही टेक्निकली. मग त्याच्यासाठी तर प्रशिक्षण, म्हणून तर मी सर्वप्रथम सकाळी काय रामेती कोल्हापूरचं मी अभिनंदन याच्यासाठीच केलं की ही पहिली रामेती की ज्यांनी पूर्णपणे हा फार ग्राउंड लेवल पासून ते फार एकूण एक डीप गोष्ट जाईपर्यंत आपण कोर्स लावलेला आहे हा, की त्यातली तुम्हाला प्रत्येक म्हणजे मला काय म्हणायचं, या 6 सेशन मधले 1% जरी तुम्हाला समजलं ना की जे महत्वाचं आहे तेवढं झालं तर ट्रेनिंगचं सार्थक होईल. बरोबर. आता चालेल की शेडनेट उभा राहा आणि मग अधिकारी नंतर जाऊन चेक. अधिकारी फक्त एकच गोष्ट चेकिंग करू. नाही सर, 99% एवढ साहेबांना याचा टेक्निकल हवणच नाहीये. नाही तर तो पुढचा पार्ट आहे. म्हणजे काय करणं. बरोबर आहे. आमचं काम आहे सांगणं किंवा शिकवणं किंवा आम्ही ज्या गाईडलाईन्स बनवल्यात त्या तुमच्यापर्यंत प्रॉपर वेनं पोहोचणं. बरोबर आहे. कारण हे कसं आहे
हे मग ज्यावेळी आंतरविभागीय तपासणी चेकिंग करते, इन्स्पेक्शन करते, तर त्यावेळी मग प्रॉब्लेम क्रिएट होतात पुढच्या स्टेपला. तोपर्यंत बरोबर आहे. तुम्हाला माहिती सांगतो, कोकणामध्ये एक स्ट्रक्चर असं झालंय की जे स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरला अनुदान पण दिलं गेलंय, पण ते स्ट्रक्चर ना स्टेट हाऊस मध्ये मोडतंय ना पॉलिस मध्ये मोडतंय. आणि आता त्या अधिकाऱ्यांची इन्क्वायरी निघाली. मग तुम्ही सांगा काय असेल, लाखो रुपयामध्ये इन्क्वायरीची. बरोबर ते आहे. कुठल्याच मॉडेलमध्येच नाही आपल्या त्या गाईडलाईनच्या, आणि तरी पण त्याला अनुदान दिलं गेलंय. आता ते नाव वगैरे सांगत नाही मी तुम्हाला, बाकीचं काही नाही का. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला जे सांगतो मी आता तुम्हाला, तर हे तुम्हाला शेतकऱ्यांनी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय, त्या शेतकऱ्यानं तुम्हाला अवगत केलं पाहिजे की माझं आता खड्डे खोदून झालेत आणि माझ्या साईडवरती मटेरियल पडले, तर तुम्ही येऊन चेकिंग करून जा. त्या शेतकऱ्याने तुम्हाला कळवलं नाही तर उद्या काय घडलं तर त्या शेतकऱ्याला जबाबदार धरायचं तुम्ही. म्हणून तर आपण शेतकऱ्याला पण याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. अजून एक कोणीतरी मगाशी म्हटलं होतं की हमीपत्राचा कोणीतरी उल्लेख केला होता हमीपत्राचा. तर हमीपत्र कधी लागतं, जसं तुम्हाला म्हटलं की पूर्वसंमती पत्र देताना आपण बंद पत्र देतो, तसं हमीपत्र हे तुम्हाला अर्जाबरोबर लागतं. अर्जाबरोबर म्हणजे काय की ज्यावेळी शेतकरी सुरुवातीला अर्ज करत असतो तर त्या अर्जाबरोबर शेतकऱ्याला हमीपत्र येत असतं. आता बंद पत्र आणि हमीपत्र या दोन्हीमध्ये फरक आहे, एक कन्सेप्ट समजून घ्या. बंद पत्र ऍक्च्युअली, आता वेळ ऍक्च्युअली मला भरपूर सांगायचं आहे, परंतु आता काय हे गोष्टी कन्सेप्ट होणं, क्लिअर होणं गरजेचं आहे आपल्या. बंद पत्रामध्ये आणि हमीपत्रामध्ये फरक आहे. पूर्वसंमती पत्राच्या वेळी बंदपत्र शेतकरी देतो, म्हणजे हमीपत्र आणि बंदपत्र दोन्ही पण शेतकरी देत असतो, बरोबर आहे. फक्त हमीपत्र हे अर्जाबरोबर द्यायचं असतं शेतकऱ्यांनी, आणि बंदपत्र हे पूर्वसंमती पत्रावर द्यायचं असतं. आता हमीपत्र हे सुरुवातीला द्यायचं असते, म्हणजेच काय की तुम्ही जसं दीपक सरांनी जसा काही पॉईंट काढला होता की त्या जागेमध्ये पूर्वीचं काही स्टेटमेंट व्यवसाय आहे का किंवा पॉलिसी आहे का, किंवा परत अजून एक आहे की किती शेतकऱ्याकडे सगळी इलेक्ट्रिसिटीची सोय आहे, बरोबर आहे. तसेच याचा तो दुरुपयोग करणार नाही, याचं ट्रेनिंग सर्टिफिकेट पूर्ण करेल, नुकसान भरपाई जर का झाली. बघा ही एक मी मुद्दा म्हणतोय, हमीपत्रामध्ये शेतकरी तुम्हाला एक गोष्ट भरून देत असतो. हमीपत्रामध्ये शेतकरी तुम्हाला एक गोष्ट देत असतो, भरून देत असतो. हमीपत्रामध्ये शेतकरी तुम्हाला एक गोष्ट देत असतो, ती तुम्हाला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगतो, गाईडलाईन्स मध्ये जर का तुम्ही बघितलं हमीपत्रामध्ये, तर त्याच्यामध्ये मला वाटतंय 6 नंबरचा पॉईंट आहे हमीपत्रामध्ये. हरितगृह किंवा शेडगृहाची नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे नुकसान झाल्यास शासनाकडे मी नुकसान भरपाई मागणार नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणता ना, वारं झालं, वादळ झालं, बरोबर आहे. आता जे सध्या केसेस चालू आहेत की बऱ्याचशा ठिकाणी लोक हे त्याचं सर्वे करून, इन्स्पेक्शन करून, नुकसान करून, काय पंचनामे करून शासनाकडे ते सादर करतात. परंतु गाईडलाईन्स मध्ये हा क्लिअर कट क्लॉज आहे. कारण मित्रांनो, याचं जो खर्च आहे हा खर्च हजारामध्ये नाही, याचा खर्च लाखामध्ये. शासन तुम्हाला माहिती आहे याची नुकसान भरपाई देऊ शकत नाही इतक्या लाखो रुपयामध्ये. त्यामुळं त्या शेतकऱ्याकडून हमीपत्रामध्ये ऑलरेडी आपण भरून घेतलेलं असतं की उद्या जर का कसल्याही परिस्थितीमध्ये, हे तुम्हाला मी याच्यासाठी आता सांगतोय, उद्या तुमच्यातलाच कुठल्या तरी अधिकाऱ्याचा मला फोन येणार आहे की आमच्या 10 गुंठ्याचं शेतनाचं वादळामुळे नुकसान झालंय आणि त्याचा आम्हाला पंचनामा करायचा आहे, तर त्याचं मूल्यांकन कसं करायचं, पंचनामा कसा करायचा. तर गाईडलाईन्स मध्ये आपण क्लिअर कट उल्लेख केलेला आहे की नैसर्गिक आपत्ती किंवा कुठल्याही कारणाने नुकसान भरपाई झाल्यास शासनाकडे तो शेतकरी नुकसान भरपाई मागणार नाही, असा तो शेतकरी हमीपत्रामध्ये ऑलरेडी आपल्याला भरून देत असतो. किंवा तुम्ही शेतकऱ्याला पण अवगत करा की ज्यावेळी तू बांधणार आहे तुमच्यापैकी इथून पुढे, की उद्या जर का काही वादळ कसल्या जरी म्हणून नुकसान झालं तर तू शासनाकडे नुकसान भरपाई मागू शकत नाही. अत्यंत महत्वाचा पाठ आहे. परत त्याला एक 3 ते 5 दिवसाचं टेक्निकल प्रशिक्षण करणं गरजेचं असतं. ते कुठल्या इन्स्टिट्यूटनं करायचं हे जर मी थोडंसं नंतर घेणार आहे. आता जर ठीक आहे, आता पॉईंट निघायचं तर तुम्हाला मी सांगतो, हमीपत्रामध्ये तुम्ही एक हे देत असता, गाईडलाईन्स मध्ये दिले आपण 3 ते 5 दिवसाचं प्रशिक्षण पाहिजे, परंतु ते 3 ते 5 दिवसाचं नसून पूर्णपणे 5 दिवसाचंच प्रशिक्षण त्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे, आणि ते 6 प्रशिक्षण संस्थांमधून करणं गरजेचं आहे. बघा मी काय सांगतोय, ट्रेनिंगचा पार्ट अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट हाऊस किंवा पॉलिहाऊसचा लाभ घ्यावायचा असेल, एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट किंवा पॉलिहाऊस या स्कीमचा लाभ घ्यावायचा असेल, तर त्या शेतकऱ्याने कमीत कमी 5 दिवसाचं ट्रेनिंग शासनाने ठरवून दिलेल्या
6 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून करणं गरजेचं आहे. आता ह्या 6 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठल्या? एक आहे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे. दुसरं आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती. तिसरे आहे कृषी विज्ञान केंद्र नाशिक. चौथं आहे तुमचं कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जिल्हा जालना. 5वं आहे तुमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि 6वं आहे तुमचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. या 6 प्रशिक्षण संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेचं कमीत कमी 5 दिवसाचं ट्रेनिंग सर्टिफिकेट त्या शेतकऱ्याकडे असणं बंधनकारक आहे. अजून एक बऱ्याच अधिकाऱ्यांना प्रश्न पडतो की सुरुवातीला पूर्वसंमती पत्र दिलं आणि त्यावेळी त्या शेतकऱ्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे का? तर नाही. ते सर्टिफिकेट त्या शेतकऱ्याकडं तुम्ही पूर्वसंमती पत्र दिल्यानंतर जो आपण नंतर 2.5 महिन्याचा कालावधी देणार आहे काम पूर्ण करायला आणि अंतिम प्रस्ताव सादर करायचा शेतकऱ्याला 2.5 महिन्यानंतर, त्यावेळी त्या शेतकऱ्याला ते सर्टिफिकेट लागणार आहे. म्हणजे पूर्वसंमती पत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी काम करायला सुरुवात केली आणि नंतर त्या इन बिटवीन त्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये तो शेतकरी प्रशिक्षण करून आला तरी तुम्हाला ते सर्टिफिकेट चालतं. सुरुवातीला त्या शेतकऱ्याला सर्टिफिकेट असावंच असा नियम नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा, मागच्या 2 वर्षापूर्वी ट्रेनिंग सेंटरमध्ये काही केसेस अशा घडल्या की समजा माझ्या नावावरती जमीन आहे, माझं वय 99 वर्षे हेमंत जगताप यांचं, आणि मी ट्रेनिंग सेंटरला 99 वर्षाचा असताना ट्रेनिंग घ्यायला गेलो किंवा 80 वर्षाचा असताना ट्रेनिंग घ्यायला गेलो आणि ट्रेनिंग मध्येच वरती पोचलो म्हणजे काय मेलो. तर तिथं त्याच्यासाठी आपण एक असा क्लॉज केलेला आहे. बऱ्याच वेळेस तसेच आहेत, म्हणजे आई वडिलांच्याच नावावरती शेती आणि मुलगा तो शेती करत असतो. तर त्याच्यासाठी गाईडलाईन्समध्ये दिलेलं नाही, पण तुमच्या माझ्याकडे सांगतो, रक्ताच्या नात्यातल्या कुठल्याही व्यक्तीचं ट्रेनिंग सर्टिफिकेट जर असलं तर ते आपण त्या योजनेसाठी ग्राह्य धरतो. परत सांगतो मी, रक्ताच्या नात्यातल्या कोणत्याही व्यक्तीचं जर का ट्रेनिंग सर्टिफिकेट असलं तर ते आपण त्या योजनेमध्ये ग्राह्य धरला जातो. कारण आई वडिलांचं वय 70, 80, 90 वर्ष असं ते प्रशिक्षणाला येऊ शकत नाहीत किंवा शेती ते करत नाहीत, मुलं करतात. त्या मुलांच्या नावावरची जरी त्यांनी जरी प्रशिक्षण केलं असलं तरी पण ते चालतं. दुसरं एक आहे की बरेच वेळेस असा केसेस आम्हाला आता आढळून यायला लागल्यात की बरेचसे लोक हे सेकंड हँड मध्ये स्ट्रक्चर विकतात, रिसेल करतात. रिसेल. सर मला एक क्वेश्चन आहे सर. हा बोला सर. बोला सर. मला एक क्वेश्चन आहे. आता आपण ग्रुपला हे देतोय, ग्रुप असू द्या किंवा शेतकरी बचत गट किंवा कंपनी असते शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर त्या जे लोक असतील शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील किंवा ग्रुप असेल तर त्यातल्या किती लोकांनी ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे? नाही आता समजा 5 शेतकऱ्यांचा शेतकरी गट आहे तुमचं, बरोबर आहे, तर त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि जर का कंपनी असेल तर कंपनीचा जो डायरेक्टर असेल त्या डायरेक्टरच्या नावाने असलं तरी चालतंय. फक्त गटामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे, कारण त्या इंडिव्हिज्युअल करणार ना. आपली मर्यादा किती, इंडिव्हिज्युअल फार्मरला 1 एकराची आणि 5 शेतकऱ्यांच्या गटाला समजा 5 एकरला परमिशन द्यायची आपल्याला, बरोबर आहे. तर तिथं 5 लोकांचं पाहिजे. ठीक आहे. आणि जर का कंपनी करणार असेल तर कंपनीचा जो डायरेक्टर असेल किंवा त्याचे जे मेंबर असेल त्यांचं असलं तरी चालतंय. ठीक आहे. दुसरं एक महत्वाचं की अजून एक हमी पत्रामध्ये एक गोष्ट द्यावी लागते लोकांना की जो अर्थसहाय्य तुम्ही मंजूर केले आणि बरेचसे शेतकरी लगेच ते अनुदान मिळालं की काय करतात, अनुदान अकाउंटवर पडलं की ते शेडनेट उचलतात आणि सेकंड हँड स्ट्रक्चर म्हणून विकून टाकतात. बघा अशा केसेस भरपूर घडलेल्या आहेत की एकदा अनुदान पडलं की शेतकरी काय करतात, ते शेडनेट दुसऱ्याला विकून टाकतात. तर त्यासाठी पण शासनाचा नियम आहे की कमीत कमी तुम्ही 7 वर्षापर्यंत त्याची विल्हेवाट लावणार नाही. आणि तुम्हाला जर का ती जागा बदलायची असेल, म्हणजे काय की एका जागेवरनं काढून तुम्हाला जर का दुसऱ्या जागेवर करायचे तर त्याच्यासाठी पण तुम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला ते म्हणजे मंजूर केलंय त्या अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेऊन तुम्ही शेडनेट तुमच्या शेतातील एका जागेवरनं काढून दुसऱ्या जागेवरती शिफ्टिंग करू शकता, बरोबर आहे. दुसरं एक तुम्हाला त्या शेतकऱ्याला हमी पत्राच्या वेळी असं एक भरून द्यावं लागतं की तुम्ही अधिकारी काम चालू असताना तुमचं तिथं जाणं गरजेचं आहे इन्स्पेक्शन करायला. तर त्या शेतकऱ्यांनी ज्यावेळी अधिकारी तिथं इन्स्पेक्शनला जाईल तर त्यांना म्हणजे काय, अर्थसहाय्य मंजूर करणारा अधिकारी किंवा अनुदान अदा करणारे अधिकारी किंवा राज्य शासन किंवा त्यांनी प्राधिकृत केलेली व्यक्ती यांना तिथं येण्यास प्रतिबंध करणार नाही असं पण त्या शेतकऱ्याला तिथं हे करावं लागतं, हमी पत्रामध्ये लिहून द्यावं लागतं. आणि ज्यावेळी त्या अधिकारी त्याचं बिल मागतील किंवा कुठली हिशोब मागेल, पुस्तकं मागतील, नोंदवह्या मागतील, कागदपत्र मागतील,
ती त्या शेतकऱ्याने त्या त्या अधिकाऱ्यांना देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीचा आणि समजा हे असं करून पण उद्या जर का त्या शेतकऱ्याने काही चुकीची माहिती दिली, अपूर्ण माहिती दिली, तर तर शासनाने जे काही अनुदान त्या शेतकऱ्याला दिलेलं असतं, बरोबर आहे, ते व्याजासहित वसूल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटीला त्या शेतकऱ्याची काहीही तक्रार राहणार नाही, असं पण त्याला त्याच्यामध्ये उल्लेख करावा लागतो हमीपत्रामध्ये. अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरं काय, की हे जे अनुदान मिळालेलं आहे, हे अनुदान हे त्या शेतकऱ्याला आपण प्रोत्साहन म्हणून दिलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे जे काय अनुदान दिलेलं आहे त्या शेतकऱ्याला, ते त्या शेतकऱ्याला मान्यच असेल, तो त्याच्या विरोधात कुठल्याही न्यायालयामध्ये खटला चालवू शकत नाही किंवा तिकडं तक्रार करू शकत नाही, असं त्या हमीपत्रामध्ये त्या शेतकऱ्याला भरून द्यावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, अधिकारी लोकांना, तुम्हाला जर का सेफ राहायचं असेल, बरोबर आहे, म्हणजे कुठल्याही तुमच्या डोक्यावरती न येता, तर तुम्हाला त्या शेतकऱ्याकडून बंधपत्र आणि हमीपत्र या दोन्ही पण गोष्टी भरून घेऊन तुमच्या फाईलला लावणं अत्यंत गोष्टी महत्वाच्या आहेत. नाही तर उद्या शेतकरी काय म्हणणार, तुम्ही कोणत्या आधारावर त्याला म्हणणार, तो म्हटलं मी कुठं काय तुम्हाला लेखी दिलंय, मी कुठलं तुम्हाला प्रपत्र भरून दिलंय का? आणि अधिकारी नेमकं हे काही वेळेस हे दोन्ही पण पत्र भरून घ्यायला विसरून जातात किंवा कामाच्या गडबडीमध्ये राहतात. तर ही बंधपत्र आणि हमीपत्र, आता तुम्ही बघा, आता बऱ्याचशा लोकांनी काय जरी झालंय, नुकसान झालं की लगेच अधिकारी म्हणजे शासनाकडे भरपाई मागतात. तर त्यांनी अगोदरच हमीपत्रात लिहिलंय की नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्तीमुळे झालं तर आवाज गेला, आवाज ऐकू येत नाही. हॅलो 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 हॅलो, आवाज ऐकू येत नाही. हां हॅलो हॅलो आवाज ऑफ झाला, आवाज ऐकू येत नाही. हॅलो हां हॅलो, ऐकायला येत नाही, ऐकायला. जगताप सर, आपला आवाज येत नाही ऐकू. थोडंसं नेटचा प्रॉब्लेम हॅलो आहे. हां, 2 मिनिटं. हॅलो, आवाज ऐकायला येत नाही अजिबात. हॅलो, हां सर. हां, चालू 2 मिनिटं तुमचा. थोडंसं नेटचा प्रॉब्लेम असेल, आम्ही कॉन्टॅक्ट करतो जगताप सर. जगताप सर, तिथलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे काही तांत्रिक अडचणी असतो, थोडासा वेळ लागतोय. सरांचा मोबाईलचा जरा प्रॉब्लेम झाला. 2 मिनिटात सर पुन्हा जॉईन होत आहेत. आपण जरा वेट करावं थोडस. पाण्याला बिल नाही.
ठीक आहे ठीक आहे, सॉरी थोडासा व्यत्यय आला होता. ऍक्च्युली फोन टेम्परेचर वाढल्यामुळे ऑटोमॅटिक स्विच ऑफ झाला फोन. तर आपला जो पॉईंट होता की याच्यामध्ये बरेचसे शेतकरी हे नंतर आपल्याला काहीतरी थोडासा म्हणजे म्हणतात की आम्हाला काही नुकसान भरपाई मिळणार की काय मिळणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे आता मी पॉईंट क्लिअर केला, कारण याच्यावर भरपूर दरवर्षी खूप चर्चा घडल्या जातात अधिकाऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून की आमचं काहीतरी घडलं किंवा तुटलं फुटलं नैसर्गिक आपत्ती आली तर ते आपण हमीपत्रामध्ये ऑलरेडी त्या शेतकऱ्याकडून भरून घेतलेलं असते. परंतु जर का शासनाने सेपरेट आदेश काढला तर मात्र तुम्हाला तिथं त्याची इन्स्पेक्शन करून त्याचं जे काही नुकसान झाले असेल तर ती नुकसान भरपाईसाठी सर्वे करणं गरजेचं आहे. सर स्क्रीन शेअर केली का? आवळे सर स्क्रीन शेअर केली? आवाज येतोय का माझा? येतोय सर. 2 मिनिटं. ठीक आहे, ओके. हा, आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, आता आपण GI पाईपचं बघितलं की GI पाईप मध्ये प्रत्येक पाईपवरती IS 1161/2014 हा स्टॅम्प असणं गरजेचं आहे. पुढचा जो पार्ट आहे याच्यामधला तर तो आहे तुम्ही पॉलिफिल्म. पॉलिफिल्म जे वापरता मुद्दाम तुम्हाला मी पॉलिओचं असून पण आता याच्यासाठी घेतलेलं आहे कारण की या 4 गोष्टींचे BIS कोड महत्वाचे आहेत. पॉलिओसाठी तुम्ही जी पॉलिफिल्म वापरता तर ते पॉलिफिल्म ही जनरली मार्केटमध्ये तुम्हाला 3 रंगामध्ये मिळते. बऱ्याचशा लोकांना 2च रंग माहिती आहेत, येलो आणि व्हाईट, बरोबर आहे. पण ती 3 रंगामध्ये मिळते. एक तिसरा कलर आहे तो म्हणजे ब्ल्यू कलर. रिसेंटली भरपूर लोक ब्ल्यू कलरची फिल्म वापरावी. आता ही जी फिल्म आहे ही व्हाईट आणि येलो जास्त प्रमाणामध्ये लोक वापरतात. हिचा जो गव्हर्नमेंटचा BIS कोड आहे तर तो आहे IS 15827/2019. हे पुढचं प्रेझेंटेशन लावलं होतं सर, असं काय अडचण आहे. घ्या नेक्स्ट घ्या सर. नेक्स्ट हे पॉलिओचं नको. नेक्स्ट याच्यानंतर घ्या नेक्स्ट. हा बस ओके. वरचं पिक्चर घ्यायच्या वरचं पिक्चर वरती जातं वरती. हा याच्या अगोदर फ्लॅट टाईपचं पिक्चर काढा सर. फ्लॅट टाईप नेट हाऊसचं पिक्चर आहे याच्यावरती. हा बस ओके ठीक आहे. तर पॉलिओच्या पॉलिफिल्मचा BIS कोड तुम्हाला मी सांगितला IS 15827/2019, बरोबर आहे. ही व्हाईट आणि येलो मध्ये मिळते. ते जास्त डिटेल मी तुम्हाला पॉलिओस मध्ये गेल्यानंतर उद्याच्या दुपारच्या सेशन मध्ये सांगेल. तत्पूर्वी आपण 4 गोष्टींचे BIS कोड बघितले. एक होतं तुमचं शेडनेट, इन्सेक्नेट, GI पाईप आणि पॉलिओची पॉलिफिल्म. या 4 गोष्टींचे BIS कोड हे आपल्याला प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन स्कीम मध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. आता तुमच्या समोर जे दिसतंय हे फ्लॅट टाईप नेट हाऊस. आता इथून पुढचा जो पार्ट आहे अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. सर्वांनी व्यवस्थित ऐका, कारण तुमचं अनुदान मूल्यांकन कॅल्क्युलेशन हे मी उद्या घेणार आहे. उद्या शक्यतो प्रत्येकाने वही आणि पेन घेऊन बसा, कारण थोडंसं मी तुम्हाला डिझाईन किंवा अनुदान मूल्यांकन सांगताना तुमच्याकडून पण तुम्हाला काही उदाहरणं देऊन तुमच्याकडून ते मी सोडवून घेणार आहे. आता इथं समजून घ्या, हे तुम्हाला मी याच्यासाठी पिक्चर दाखवलंय की तुम्हाला याच्यामध्ये कुठल्या पार्ट्सला काय म्हणतात, बरोबर आहे. कुठल्या पार्ट्सला काय म्हणतात याच्यासाठी तुम्हाला समोरचं पिक्चर महत्वाचं आहे. आता हे जे तुमच्या समोर दिसतंय हे फ्लॅट टाईप नेट हाऊस आहे. सकाळी जी आपण चर्चा केली, फ्लॅट टाईप नेट हाऊस जर काही एखाद्या शेतकऱ्याला करायचं असेल तर त्याची जी मधली उंची, जे तुम्हाला रेड कलर मध्ये जो एरो दाखवलेला आहे, बरोबर आहे, तर ती मधली उंची एक तर तुमची 3.25 मीटर असणं गरजेचं आहे किंवा 4 मीटर असणं गरजेचं आहे. मधला एरो दिसतोय तुम्हाला बघा, 3.25 मीटर किंवा 4 मीटर, बरोबर आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याने जर का 3.5 मीटर उंचीचं बांधलं तर तुम्ही त्याला अनुदान देणार का हो? कोण सांगेल मला? 3.5 मीटर उंची जर का फ्लॅट टाईप नेट हाऊस बांधलं तर तुम्ही त्याला अनुदान देणार किंवा नाही? दीपक सर. तर नेटवर्कचा प्रॉब्लेम होता सर, परत चालू झाला. बरं ठीक आहे. अजून कोण सांगेल? म्यूट करा सर तुम्ही. समजा एखाद्या शेतकऱ्याने आपल्या नियमानुसार एखाद्या शेतकऱ्याला फ्लॅट टाईप नेट हाऊस करायचं असेल तर 3.25 मीटर किंवा 4 मीटर हे नियम आहेत. पण एखाद्या शेतकऱ्याने समजा 3.5 मीटरचं बांधलं तर तुम्ही त्याला अनुदान देणार किंवा नाही? टेक्निकल दृष्ट्या देता येणार नाही. ठीक आहे. अजून सचिन चव्हाण सर, सातारा. नाही देता येणार. ओके. अजून कोण पाहिजे.
समजा त्याने 3.5चं बांधलं तर आपण नाही देऊ शकत. हॅलो सर. बोला कांबळे सर. हा सर, देता येईल, काय अडचण नाही. पण किती मीटरच्या हिशोबाने? 3.25 मीटरच्या हिशोबाने. बरोबर. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, 3.25 मीटरच्या ऐवजी जर का त्यांनी 3.5 मीटर बांधलं तर आपण त्याला खर्च त्याने जास्त केला ना, स्वतः शेतकऱ्याने खर्च जास्त केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की समजा आता दत्तात्रय पाटील सर म्हटले की माझ्याकडे पैसे जास्त आहेत, मला ते GI पाईप मध्ये बांधायचंच नाही, बरोबर आहे. किंवा हवळे सर म्हटले की मला ते GI पाईप मध्ये बांधायचं नाही, माझ्याकडे पैसे जास्त आहेत, मला ते सोन्याच्या पाईप मध्ये बांधायचे शेडनेटर, किंवा मला ते चांदीच्या पाईप मध्ये बांधायचे. गव्हर्नमेंट त्यांना अनुदान देईल का हो? गव्हर्नमेंट त्यांना अनुदान देईल का? सोन्याच्या पाईप मध्ये जर बांधलं किंवा चांदीच्या पाईप मध्ये बांधलं, गव्हर्नमेंट त्यांना अनुदान देईल का? नाही देणार सर. नाही देता येणार सर. बरोबर आहे. समजा त्यांनी मुद्दा मी तुम्हाला प्रश्न का विचारला की समजा एखाद्या शेतकऱ्याने 3.25 मीटरच्या ऐवजी जर का 3.5 मीटर बांधलं तर आपण त्याला आपला जो उच्च म्हणजे आपला जो जास्तीत जास्त नॉर्म आहे 3.25 मीटर, त्याच्या हिशोबाने तुम्ही अनुदान देऊ शकता. समजा GIच्या पाईपाच्या ऐवजी जर का चांगलं स्टँडर्डचं मटेरियल वापरलं, चांगलं स्टँडर्ड आणि आपले स्पेसिफिकेशन फॉलो करून, बरोबर आहे, तर त्याला आपण सोन्याच्या पाईपच्या ऐवजी आपण त्याला चांदीच्या पाईपच्या हिशोबाने अनुदान देऊ शकतो. फक्त एक म्हणजे तुम्ही एक ही फक्त समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या की लगेच कोण सोन्याच्या पाईप मध्ये बांधायला लागला आणि चांदीच्या पाईप मध्ये बांधायला लागला, हा पुढचा पार्ट आहे. इथं माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, 3.25 मीटर ऐवजी जर काही एखाद्याने 3.5 मीटर बांधलं म्हणजेच खर्च जास्त केला शेतकऱ्याने, बरोबर आहे, तर तुम्हाला अनुदान हे आपला खर्च किती हिशोबाने 3.25 मीटर नाही, म्हणजे त्याला आपलं कमीत कमी मर्यादा जी आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याला अनुदान देऊ शकता. 4 मीटरच्या ऐवजी एखाद्याने 4.25 मीटर बांधलं तर तुम्ही त्याला 4 मीटरच्या हिशोबाने अनुदान देऊ शकता. पण तिथं काय असतं, शेतकरी 4 मीटरचे. मला एक क्वेश्चन विचारतो सर तुम्हाला. GI पाईप मध्ये जर समजा ISI मार्क नसेल आणि तो 3.5 मीटरच्या ह्यानं जर समजा त्यानं वापर केला असेल तर मग आपण देऊ शकतो का? ISI मार्क हा कंपल्सरी पाहिजेच प्रत्येकाला. हा ना सर, मग असं हा प्रॉब्लेम आहे ना. ते दाखवताना सांगतात की आम्ही 3.5 मीटरनं घेतलेला आहे हाईटनं आणि ISI मार्क जर समजा नसेल, काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला GI आम्ही दाखवतो ना, ISI मार्क नसेल तर? नाही. आपलं महत्वाचं लक्षात ठेवा, आपलं सगळ्यात महत्वाचं मार्क म्हणजे ISI मार्क, BIS कोड महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचं. ते नसेल तर पुढचं 3.25 मीटर किंवा 4 मीटर बनवूच शकत नाही ना. आपल्याला नियमानुसार हे मटेरियल त्या स्टँडर्डचंच पाहिजे, तरच मग तिकडं म्हणजे दाखवायला मुद्दाम आम्हाला 3.5 मीटर केला, तो हाईटच्या बाबतीत करून आपल्याला मटेरियल मध्ये फसवू शकत नाही आधी, म्हणजे इरेक्टर लक्षात ठेवा. तुम्हाला कधी कधी तुमच्या माझी सांगतो, आता एक थोडासा तो विषय निघालाय, दीपक सरांना विषय काढल्या म्हणून तुम्हाला सांगतो. बरेच वेळेस कंपनीवाले काय करतात तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तुम्ही SDO वगैरे अंतिम मोका तपासणीला जातात, सकाळी जसं तुम्हाला मी सांगितलं, प्रथम मोका तपासणीला तुम्ही सगळं मटेरियलचं इन्स्पेक्शन करणार आणि अंतिम मोका तपासणीमध्ये ISDO काय करतात, फक्त त्या जागेचं क्षेत्रफळ मोजतात, दुसरं काहीच करत नाही, बरोबर आहे. आणि तुम्ही जे आयटम दिले तर ते आयटम तिथं फिजिकली आहेत किंवा नाहीत, म्हणजे काय, तिथं म्हटलं तुम्ही बाबा ही शेड नेट आहे, ही इन्सेट नेट आहे, ही पॉलिफिल्म आहे, तर ती फक्त डोळ्याने दिसते किंवा नाही एवढंच SDO चेक करतात. त्याचं काय बाकीचं टेक्निकल हे तुम्ही पूर्व मोका तपासणीला चेक केलेलं असतं. आणि दुसरं SDOचं महत्वाचं काम आहे ते म्हणजे त्या जागेचं क्षेत्रफळ मोजणे. SDOचं सगळ्यात महत्वाचं काम काय की त्या जागेचं क्षेत्रफळ मोजणे. ते क्षेत्रफळ मोजणं हेच काम आहे मेजर एरिया, की जेवढा तुम्ही बिलानुसार एरिया सादर केलाय 10 गुंठ्याचा, तर तेवढा ऍक्च्युअली तिथं भरतो किंवा नाही, बरं, त्यांचं काम तिथं संपलं. परंतु कंपनीवाले काय करतात तुम्हाला मी सांगतो की जो दरवाजा असतो शेडनेटचा, तर त्या दरवाजाच्या समोरचा जो पहिला पाईप असतो कॉलमचा, जे 2-4 पाईप आहेत, तर ते 2-4 पाईप बरोबर दरवाज्यातून एंट्री केली की जिथं बरोबर तो ISI मार्कचा लोगो दिसेल, नाही का, तो लोगो तुम्हाला बरोबर समोर ठेवला असतो, समोर तुमच्या नजरेसमोर दिसता क्षणी तुम्हाला कळलं पाहिजे खरोखर ISI मार्कचं मटेरियल, नाही का. पण जसं तुम्ही आतमध्ये जाताल किंवा वरचे जे आडवे पाईप आहेत, बॉटम कॉर्डचे असतील किंवा वरच्या पर्लिन असतील, तर या सगळ्याचं त्यांनी काय केलं असतं, तुम्हाला तिथं वेगळ्या कोडिंगचं ते पाईपमध्ये मटेरियल वापरलेलं असतं. याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला प्रथम मोका तपासणीच्या वेळेसच हे सगळे पाईप व्यवस्थित चेक करावं लागतात. प्रत्येकाचं BS कोडिंग असेल किंवा त्याचं 1 मीटरच्या तुकड्याचं वजन असेल, बरोबर आहे. आता इथं जे समोर तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय बघा, आता इथं तुम्हाला
कुठल्या पार्टला काय म्हणतात त्याच्यासाठी पिक्चर महत्वाचं आहे समोरचं. आता हे जे पिक्चर आहे याला खालून चारही बाजूने ग्राउंड लेवल 1 मीटरचा एक पेपर दिसतो तुम्हाला, दिसला का बघा खालून एक तळातून एक पेपर दिसतोय. त्या पेपरला काय म्हणतात तो कोण सांगेल मला? चारही बाजूने तळातून एक पेपर दिसतो तुम्हाला, त्या पेपरला काय म्हणतात? ग्राउंड लेवल एक पेपर दिसतो तुम्हाला चारही बाजूने बघा. ऍप्रन. कुठला पेपर म्हणतात त्याला? ऍप्रन पेपर. ऍप्रन. ओके. ऍप्रॉन पेपर. त्याला दुसरं नाव काय अश्विनी मॅडम सांगू शकता तुम्ही? दुसरं नाव काय त्या ऍप्रॉन पेपरला? बरं, ऍप्रॉन पेपर बसवायचा कशासाठी दीपक सर? बाहेरचे जे काही इन्सेक्ट असतील किंवा छोटे मोठे प्राण्यापासून किंवा वीड पासून सुद्धा हे करण्यासाठी. ओके, अजून कोण सांगेल मला? बरं मी प्रश्न विचारतो एकच मिनिट. अश्विनी मॅडमला प्रश्न विचारतो. अश्विनी कासोडे मॅडम, तुम्ही कुठून बोलताय अश्विनी मॅडम? आता तुम्ही बोलत होता बघा दीपक सरांच्या अगोदर. कनेरी, करवीर तालुक्यात. कनेरी मठ ना? हा, कनेरी कृषी सेवक. ठीक आहे, तुम्ही मला सांगा तुमच्या कनेरीमध्ये रात्रीच्या वेळेस झाडं कोणता वायू सोडतात? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन का क्लोरीन? रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी कनेरी मधली झाडं म्हणतोय मी, बाकीची म्हणत नाही मी. इकडे करवीर गड इंग्लिश ती म्हणत नाही मी. कनेरी मधले जे झाड आहेत तर ती रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन? ऑक्सिजन. बरोबर. ठीक आहे, कनेरी मधले ऑक्सिजन सोडतात. दीपक सर तुम्हाला विचारतो मी आता, तुम्ही कुठून बोलता दीपक सर? तुमचं नेटिव्ह आपलं काय, तुम्ही कुठं वर्क करताय? अश्विनी मॅडम तुम्ही आता म्यूट करा. कनेरी मधली झाडं रात्रीच्या वेळी ऑक्सिजन सोडतात. दीपक सर तुमच्या इथं? अजय भंडारी सर? अजय भंडारी सर तुमच्या इथे कुठं? तुम्ही कुठून बोलताय? तुम्ही कुठून बोलताय? ओके, म्हणजे तहसील आणि कनेरीमध्ये अंतर जास्त दिसतं. एका ठिकाणी ऑक्सिजन, एका ठिकाणी CO2. ठीक आहे, अजून कोण सांगेल मला? दत्तात्रय पाटील सर, दिलीप मिरेकर सर, तुमच्या इथली झाडं रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात? संदीप राजा सर बोला. रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात सर. तुम्ही पर्याय दिले पैकी कुठलाच पर्याय नाही. रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, ऑक्सिजन घेतात झाड रात्री. बरोबर आहे. ठीक आहे, आता म्यूट करा तुम्ही. ठीक आहे, आता लक्षात ठेवा की हे जे मी तुम्हाला सांगतोय तो खालचा जो कुठला पेपर आहे तर त्या पेपरला लक्षात ठेवा 3 नाव आहेत. लक्षात ठेवा बारकाईने शांत चित्ताने. त्या पेपरला म्हणतात ऍप्रॉन पेपर, त्या पेपरला म्हणतात स्कर्टिंग पेपर, किंवा गाईडलाईन्स नुसार बिलामध्ये तुमच्या शेतकरी करतो त्याला म्हणतात लॅमिनेटेड वुवन फॅब्रिक फिल्म. बघा मी काय म्हणतो, त्या पेपरला 3 नाव आहेत. एक आहे ऍप्रॉन पेपर, दुसरा आहे स्कर्टिंग पेपर, आणि गाईडलाईन्स नुसार बिलामध्ये शब्द येतो लॅमिनेटेड वुवन फॅब्रिक फिल्म. आता बरेचसे अधिकारी काय करतात, ज्यावेळी ते बिल येतं त्यावेळी ते मंडळ कृषी अधिकारी मला तिथून फोन करतात शेडपासून की लॅमिनेटेड वुवन फॅब्रिक फिल्म म्हणजे नक्की काय असतं. बरोबर आहे, तर त्यालाच म्हणतात ऍप्रॉन पेपर किंवा त्यालाच म्हणतात स्कर्टिंग पेपर. मला वाटतं सर्वांचा कन्सेप्ट समजला असेल. आता माझा दुसरा प्रश्न होता की ऍक्च्युअली ते बसवायचं कशासाठी? आपल्याला फक्त असं नाही की ते बसवलं झालं काही. बऱ्याच वेळेस मी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो ते कशाला बसवायचं, तर बऱ्याच वेळेस अधिकारी म्हणतात आतमध्ये कुत्री शिरून आहेत, आतमध्ये मांजर शिरून आहेत, बरोबर आहे, आतमध्ये काय ते साप शिरून आहेत, उंदीर शिरून आहेत. ऍप्रॉन पेपर कशाला बसवायचं कोण सांगेल मला आता? मेजर सायंटिफिक कार्बन डायऑक्साईडची पातळी हे करण्यासाठी. काय करण्यासाठी? हॅलो, हा बोला. कार्बन डायऑक्साईडची पातळी राखण्यासाठी. कार्बन डायऑक्साईडची पातळी राखण्यासाठी. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय कार्बन डायऑक्साईड थोडासा मी कन्सेप्ट समजून सांगतो सर्वांसाठी. रात्रीच्या वेळी झाडांनी जो कार्बन डायऑक्साईड वायू सोडलेला आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू इतर वायूंच्या तुलनेमध्ये हेवी असतो किंवा जड असतो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सूर्यप्रकाशाची किरणं
दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सूर्यप्रकाशाची किरण झाडांच्या पानावरती पडतात तो सनलाईट आणि हा CO2 याच्यामुळे तुमची फोटोसिंथेसिसची ऍक्टिव्हिटी फास्ट होते. बाहेरच्या वातावरणामध्ये 300 ppm CO2 असतो, तोच तुमच्या शेड हाऊसमध्ये 1000 ppm CO2 असतो. म्हणून तर बाहेरच्या वातावरणाच्या तुलनेत पॉलीहाऊसमध्ये किंवा तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये 3 ते 4 पट उत्पादन जास्त येतं. हे त्याच्या पाठीमागचे शास्त्रीय कारण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बाहेर 300 ppm, तोच आतमध्ये 1000 ते 1200 ppm असतो, 3 ते 4 पट जास्त असतो. त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शन हे तुमचं याच्यामध्ये जास्त येतं. सर्वांचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ॲप्रॉन पेपरचा मेन उद्देश आहे की आतमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूची पातळी साठवून ठेवणं. बऱ्याचशा वेळेस इरेक्टर काय करतात, बऱ्याचशा वेळेस इरेक्टर हा तो पेपरच बसवत नाहीत, डायरेक्ट वरची जी इन्सेक्नेट आहे किंवा शेडनेट आहे तीच तळापर्यंत गारतात. तर ते स्ट्रक्चर तुम्हाला तिथे रिजेक्ट करणं गरजेचं आहे किंवा त्या कंपनीवाल्याला त्या ॲप्रॉन पेपर बसव म्हणून सांगणं गरजेचं आहे, मगच अनुदान पारित करायचे. ॲप्रॉन पेपर किंवा हा तुमचा स्कर्टिंग पेपर किंवा तुमची लॅमिनेटेड वूवन फॅब्रिक फिल्म ही तुमची 1.5 मीटरची असते. अर्धा मीटर जमिनीमध्ये गाडलेली असते आणि 1 मीटर जमिनीच्या वरती असते. बरोबर आहे. आता तुम्हाला परत पिक्चरमध्ये दिसते पुढच्या, ते झूम करून बघा, आपल्या बोटाच्या साहाय्याने तुम्ही झूम करू शकता पिक्चर. त्या ॲप्रॉन पेपरच्या वरती जे तुम्हाला दिसते व्हाईट कलरमध्ये त्याला काय म्हणतात, ॲप्रॉन पेपरच्या वरती व्हाईट कलरमध्ये दिसते तर ती आहे तुमची इन्सेक्ट नेट. बरोबर आहे. आणि इन्सेक्ट नेटच्या वरती जे दिसते तुमच्या टॉपला तर ते तुमचे शेड नेट. तत्पूर्वी हे जे बाजूला तुम्हाला मध्ये जे तुमचे कॉलम दिसतात, कॉलम बरोबर आहे, मध्ये सेंटरला बघा, त्या कॉलमला म्हणतात मेन कॉलम. मग ते तुमचं जर का तुमचं शेड नेट 3.25 मीटरचा असेल तर तो तुमचा मेन कॉलम 3.25 मीटरचा असतो. जर का तुमचं शेड नेट 4 मीटर उंचीचा असेल तर तुमचा मेन कॉलम हा 4 मीटरचा असतो. परत त्या दोन मेन कॉलम आहेत बघा, साईडचे जे कॉलम आहेत ना मधले येलो कलरची जे पट्टी मारते त्याच्यामध्ये जे कॉलम आहेत तर ते 2 मेन कॉलमच्या वरती परत एक अजून एक GI पाईप टाकलेला आहे 2 मेन कॉलम जॉईंट करण्यासाठी. तर त्याला म्हणतात बॉटम कॉर्ड. त्याच्यावरचे जे म्हणजे जे 2 मेन कॉलम वरती ज्या GI पाईपच्या साहाय्याने तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतं जे जॉईंट केलेत तर त्याला म्हणतात बॉटम कॉर्ड. चारी बाजू जे लावले तुमचे ते सगळे मेन कॉलम आहेत आणि जे मेन कॉलम जे जॉईंट केलेत वरच्या पाईपनं तर त्याला म्हणतात बॉटम कॉर्ड. परत इकडे तुम्हाला साईडला डाव्या साईडला तुम्हाला एक तिरक्या ह्याच्यामध्ये हे दिसतंय बघा, तिरके पाईप दिसतात GIचे, दिसते का तुम्हाला डाव्या साईडला, त्याला काय म्हणतात, तिरके पाईप लावलेत बघा, कॉलमला असे सपोर्ट लावलेत तिरके पाईप, त्याला काय म्हणतात कोण सांगेल मला. लेफ्ट साईडला तिरके लावले GI पाईप. लेफ्ट साईडला बघा तुम्हाला इकडे डाव्या साईडला त्या पिक्चर मध्ये कुणीतरी आता सांगितलं बरोबर होतं. हॉकी म्हणतात त्याला, काय म्हणतात हॉकी. आता आपण हॉकी कशाला बसत असतो, गोने साहेब हॉकी करतोय बहुतेक, जरा डिस्टर्ब करतोय सगळ्यांना. घरातून आवाज येतोय. हा, आपण जे डाव्या साईडला जे तुमचे तिरके पाय बसवलेत त्याला आपण म्हणतो हॉकी. म्हणजे मेन कॉलमला सपोर्ट करण्यासाठी आपण तो हॉकी बसवत असतो. आणि त्या मेन कॉलम पासून हॉकीचं अंतर किती असतं कोण सांगेल मला आपल्यापैकी. मेन कॉलम पासून हॉकीचं अंतर हे नेहमी किती असतं, मेन कॉलम पासून हॉकीचं अंतर किती असतं. 2 मीटर असतं. बरोबर आहे. कॉलम पासून त्या हॉकीचं अंतर असतं 2 मीटर. आणि हॉकीला दुसरं नाव काय कोण सांगेल मला, हॉकीला दुसरं नाव काय. हॉकीला दुसरं नाव आहे कॉरिडॉर, लक्षात ठेवा. म्हणजे कधी कधी बिलामध्ये तुम्हाला हॉकी शब्द दिसेल, कधी कधी कॉरिडॉर दिसेल, तर ते दोन्हीचा मिनिंग एकसारखाच आहे, हॉकी किंवा कॉरिडॉर. आणि त्याचं ग्राउंड लेवल पासून जे अंतर असतं तुमचं तर ते असतं नेहमी 2 मीटर. बरोबर आहे. आता आपण काय बघितलं, कॉलम बघितला, बॉटम कॉर्ड बघितलं, ॲप्रॉन पेपर बघितलं, इन्सेक्नेट बघितली, शेडनेट बघितली, हॉकी किंवा कॉरिडॉर बघितलं. ह्या महत्वाचे पार्ट आहेत. शेडनेट हाऊसमध्ये ज्यावेळी तुम्ही बिलामध्ये विचार करता हे तुमचे महत्वाचे पार्ट आहेत. आता अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे, ती शेडनेट त्या GI पाईपला
कशाच्या सहाय्याने चिटकवायची? शेवटचा प्रश्न घेतो जाता तुमच्यासाठी. शेडनेट GI पाईपला कशाच्या सहाय्याने चिटकवायची? 4 ऑप्शन देतो. फेविकॉल, गम का फेविक्विक का अंबुजा सिमेंट? ती शेडनेटच्या GI पाईपला कशाच्या सहाय्याने चिटकवायची? फेविकॉल, फेविक्विक, गम का अंबुजा सिमेंट? शेडनेट GI पाईपला कशाच्या सहाय्याने चिटकवायची? कोण सांगू शकेल? शेडनेट GI पाईपला कशाच्या सहाय्याने चिटकवायची? हे तुमच्या समोर लाईव्ह स्ट्रक्चर आहे असं समजा पुढे विंडो पिक्चर मध्ये, आणि त्या पिक्चर मधून आपण प्रत्येक पार्टची ओळख करून घेतो त्या स्ट्रक्चरच्या रिलेटेड. आता प्रश्न असा होता की शेडनेट GI पाईपला कशाच्या सहाय्याने चिटकवायची? ऑप्शन होते 4. टेक्सोटेप, फेविकॉल, फेविक्विक आणि अंबुजा सिमेंट. हॅलो सर. हा बोला राजेंद्र सर. GI पाईप चिटकवली जात नाही, तर ती नट बोल्टामध्ये हे केली जाते. नट बोल्ट मध्ये फिट करायची, बरोबर ना? हो हो. तुम्ही कुठून बोलताय? म्हणजे तुमचा तालुका कोणता? हॅलो सर. हा तालुका कोणता तुमचा? तालुका राजेंद्र सर. दहिवडी. राजेंद्र करचे. दहिवडी. ओके, दहिवडी आपल्या इकडे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी हा प्रश्न तुम्हाला उद्यासाठी देतोय, म्हणजे थोडक्यात एक असाइनमेंट म्हणून देतोय. शेडनेट पॉलीहाऊसला आपली शेडनेट त्या GI पाईपला कशाच्या सहाय्याने चिटकवायची, हे तुम्ही मला अभ्यास करून तुम्ही उद्याच्या सेशनला उत्तर द्याल. ठीक आहे. आता कोणाचा काय प्रश्न असेल तर विचारा, कारण की आता डिझाईनचा आणि अनुदान मूल्यांकनचा पाठ हा सकाळी फ्रेश मोड मध्ये घेऊ आपण. बरोबर हवे सर? चालेल. हा, कोणाचे काय प्रश्न असेल तर विचारू शकता. आता आत्ताचा जो पाठ झाला त्याच्यावरती, कारण काय पॉलीहाऊस पेक्षा शेडनेट हाऊस मध्ये जास्त टॉपिक आहेत. कारण शेडनेट हाऊस मध्ये थोडंसं ऑप्शनल आयटमला पण सबसिडी दिली जाते, तसं पॉलीहाऊस मध्ये त्याला सबसिडी देत नाहीत. त्यामुळं पॉलीहाऊस मध्ये आपल्याला जास्त उशीर लागणार नाही, पण शेडनेट हाऊसचा प्रत्येक टॉपिकला जरा जास्त उशीर लागतोय. शेडनेट हाऊस मध्ये जास्त जरा वास्ट कन्सेप्ट आहे आतमध्ये. याच्यामध्ये कोणाला काय अडचण असली तर विचारू शकता सर. चाललंय ते समजतंय का सर्वांना? जरा मला विचारायचं आहे, हे आपलं जी शिक्षणाची पद्धत आहे आता, म्हणजे हे जे चाललंय त्या स्पीडनं आपल्याला समजतंय का, आणि आपल्या खरंच उपयोगाचं आहे का, यामध्ये काय मॉडिफिकेशन करून पटकन आपण फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण करायची ट्रेनिंग? कसं वाटतंय आपल्याला? जरा तुमच्या सूचना आल्या तर बरं होईल, त्या दृष्टीनं आपण त्यात मॉडिफिकेशन करूया. रामदास ढवळे सरांचा आलंय खूप छान. हेमंत सर चॅट बॉक्स. ठराविक जी काय मंडळी काम देऊन आहे, ज्यांना भूक आहे त्या मंडळीनं ते चांगलं वाटणार, ठीक आहे. पण काय मंडळीनं ते डोक्याच्या वरून जर जात असेल तर ते कटू लागत असेल करायचं. म्हणजे मला वाटतं हे सगळ्यांना नसेल, पण असं काय असेल तर तुम्ही त्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन करता येईल. या हिशोबाने मी बोलतो. तुम्हाला जर त्यामध्ये अजून काय वेगळं अपेक्षित असेल, बाबा सर आम्हाला जो समजत नाही याच्यापेक्षा अशी भाषेतून चला, तर मग आपण त्यामध्ये अजून मॉडिफिकेशन करू. ठीक आहे. म्हणजे समजतंय सगळ्यांचं खूप छान तरी पडतंय. उपयुक्त, खूप छान, व्हेरी नाईस लेक्चर, खूप छान समजतंय सर सर्व. बरं. तुमच्याबरोबर सकाळची एक शंका होती तुमची, बघा गणित आहे ती काय क्लिअर झाली का? तुम्हाला अजून त्यात काय इलेव्हन करायचं? नाही झाले ना सर, झाले की. अजून एक शंका आहे, पण विचारू पण नको चाललाय. विचारा. आपण लेक्चर त्यासाठी ठेवलेले आहे काय? आपण हे जो मोको तपासणी करतो ना सर, हॅलो, मोका तपासणीचे पूर्ण अधिकार मंडळ कृषी अधिकाऱ्यांना आहेत का सुपरवायझरला आहेत का सुपरवायझर असिस्टंट टू लेवल आहेत? पूर्ण अधिकार एमबी रेकॉर्डिंग करण्याचे. नाही, एमबी रेकॉर्डिंग तर मंडळ कृषी अधिकारी करतात, परंतु या सर्व गोष्टीमध्ये जर का काय घडलं, सगळ्यात लक्षात ठेवा. आता तुमचा प्रश्न आला तर खूप छान प्रश्न आहे दीपक सर. समजा या सर्व गोष्टीमध्ये काय घडलं तू उद्या, लक्षात ठेवा सगळं झालं आणि समजा काय घडलंच तर त्याला अंतिम रिस्पॉन्सिबल हे फक्त आणि फक्त उपविभागीय कृषी अधिकारी असतात. अच्छा.
मला अजून एक क्वेश्चन सर तुम्हाला विचारायचं आहे की ह्यावर मंडळ आपण जी एमबी रेकॉर्डिंग करतो एमबी रेकॉर्डिंग मध्ये असिस्टंटची सही आवश्यक आहे का सुपरवायझरची सही आवश्यक आहे का? ते आपण जरा पर्सनली बोलू सर, ते थोडस तुमच्या विषय हे विषय जरा थोडस पर्सनली बोलू. कशामुळे माहितीये का, नियमानुसार हे मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी सुपरवायझर आणि असिस्टंटला मदतीला घेऊन प्रथम मोका तपासणी करायची असते. बरोबर आणि अंतिम मोका तपासणीला मग हे उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी असतात. हो नाही पण एमबी रेकॉर्डिंग सह्या कोणाच्या, एमबी रेकॉर्डिंग सह्या कोणाच्या? सह्यामध्ये तर तुमचं म्हणजे आपण असिस्टंटची सही ठेवलेलीच नाही त्याच्यामध्ये, मंडळ कृषी अधिकाऱ्यांची सही ठेवलेली त्याच्यामध्ये, म्हणजे प्रपत्रामध्ये बरोबर आहे सर, बरोबर आहे. आता ते कसं काय इंटरनल तुमचं मला माहिती आहे. नाही ऍक्च्युली सर काय माहिती आहे का, असिस्टंट लाईक नाही, मला असं म्हणायचं आहे की असिस्टंट याचा अभ्यास करत नाहीये आणि असिस्टंट तिथं सही करतो आणि वरिष्ठ अधिकारी म्हणतात की तुम्ही सही केली, तुम्ही सगळं पाहिलं, तुमची जबाबदारी. तुम्हाला मी सांगू का, म्हणजे आता हे आता तुम्ही जसं बोलता ना लेक्चरमध्ये तसं आमच्या प्रत्येक म्हणजे आता मी वनामतीला पण मीच असतो सर्व टीओ एसडीओला, आणि आमच्या जे काही मीटिंग असतात त्याच्यामध्ये पण सिलेक्टिव्ह एसडीओ किंवा मंडल वगैरे टीओ असतात सिलेक्टिव्ह, तर तिथं पण नेहमी हाच प्रश्न असतो. आता तुम्ही बोला, आता मला सांगा तुम्ही काय म्हणून कार्यरत करताय? मी असिस्टंट म्हणून आहे सर, असिस्टंट. बरोबर आहे. आता आपला विषय चालला म्हणून तुम्ही इथं बोलताय. आमचं ज्यावेळी एसडीओला आम्ही ज्यावेळी प्रशिक्षणाला असतो एसडीओना, तर तिथे एसडीओचं म्हणणं काय असतं की आम्हालाच का ठेवलंय, बाकीच्या खालच्या लोकांना पण तुम्ही त्याच्यामध्ये का नाही घेतलं? म्हणजे थोडक्यात हे सॉफ्ट भीती नसं आहे, प्रत्येकाला भीती आहे ना की आपण सही करतोय म्हणजे आपण आपली जबाबदारी आपल्याबरोबर बाकीच्या बरोबर पाहिजे, पण शासन आणि ह्याच्यामध्ये काय हायर अधिकारी तर तुमची ओसेला सही कंपल्सरी घेतात हे आम्हाला पण माहिती आहे. बरोबर आहे. हा ना. थँक्यू सर, व्हेरी नाईस. मला तुमचा नंबर पाहिजे सर. ठीक आहे देतो. आपण देऊया लेक्चर झाल्यानंतर. ऐका यात मला एक सगळ्यांनी विनंती काय करायची, आपल्या जबाबदारी ज्या आहेत त्याच्यापेक्षा आपण डिपार्टमेंट म्हणून सगळं केडर वगैरे हा भाग घेऊ नये. आपण काय आहे, पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या सेवा म्हणून आपल्या डिपार्टमेंटचं नाव आहे, तर आपला पहिल्यांदा तो रोल सर्व होतोय किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे. आता दुसरी एक गोष्ट अशी महत्वाची मला उद्धृत करायची की आपलं तांत्रिक ज्ञान फक्त एसडीओ लेवलच असलं म्हणून त्यांनी सगळं परफेक्ट असावं का? मंडळ कृषी अधिकारी त्याची जबाबदारी म्हणून त्यांनी परफेक्ट असावं का? तर उद्या तुम्ही शेतकरी म्हणून उभा राहिला, समजा तुम्हाला लाभ घ्यायचा डिपार्टमेंट कडून ग्रीन हाऊसचा, तुम्हाला तुमच्या घरात भावासाठी तुमच्या मिसेसच्या नाव, त्यावेळेला तुम्हाला तांत्रिक ज्ञान काय आवश्यक नको का? तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला तांत्रिक ज्ञानानं आपण असिस्टंट आहे का, सुपरवायझर आहे का, अजून कोण डायरेक्टर आहेत किंवा सचिव आहेत, हा मॅटर इथं कळू नये. काय इथं विषय एवढाच आहे की तुमच्या ज्ञानाच्या पातळ्या वाढवा. तुम्ही मार्गदर्शक म्हणून एसडीओचे हात राईट हँड म्हणून काम करा. नाही बरोबर आहे की सर. नाही उलट हे जे आजचं ट्रेनिंग आहे ना सर अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय मूल्यवान माझ्यासाठी हे ट्रेनिंग मला भावलं म्हणूनच मी स्वतः ऑर्गनाईज करायला दिनेश पाटील साहेबांना आणि आमच्या प्राचार्य यांना मी विनंती केली. बाबा सर मी हे खाली बघितलंय वातावरण खाली काय आहे, आमच्या असिस्टंटचे खाली शंका वेगळे आहेत, सुपरवायझरांचे शंका वेगळे आहेत, टीओचे वेगळे आहेत, ईओचे वेगळे आहेत, एसडीओचे वेगळे. आता आम्हाला पण तुम्हाला जे झालं ना गोले साहेब तेच आम्हाला पण झालंय. आम्ही का सहाय्य करायचे असा आमचा पण प्रश्न होता, म्हणजे आम्हाला काही भीती होती, पण याच्यावरती हा मार्ग नाही ना. शेवटी आपला उद्देश काय आहे, शेतकऱ्यांसाठी काम करणं, शेतकऱ्याला क्वालिटी बरोबर आहे आपण देणं असतो. तर त्या हिशोबानं आपण आपलं कर्तव्य जरी आपला भाग नसला तरी आपण त्या सिस्टीमचा एक भाग आहोत, म्हणून की चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत ती सेवा पोहोचवणं हे मला वाटतं प्रायोरिटीचं जास्त. नाही सर ह्यातलं टेक्निकल नॉहाव जर सर मी आता तुम्हाला सांगेन की आमच्या इथे ग्रीन हाऊस आता जस्ट ग्रीन हाऊस झालेला आहे. आम्ही स्वतः तिथे गेलो होतो, माझ्या क्षेत्रामध्ये नसताना मी तिथे गेलो होतो. संपूर्णपणे एसडीओ साहेबांच्या बरोबर मी होतो. सगळं मी बघत होतो आणि आता हे सकाळपासून मी आज अटेंड करतोय ना, तर ते असं विजन मी करत होतं की आपण ते काय कसं बघितलं, काय केलं, हे सगळं इंटरॅक्शन करत होतं सकाळपासून. आणि जे क्वेश्चन होते ते मी क्वेश्चन आज विचारले, तुम्ही पाहिला असाल. नाही चांगलं आहे, म्हणजे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हेच आपल्याला अपेक्षित आहे. आता मला यात एकच महत्वाचं आहे, काही लोकांची यात माल प्रॅक्टिस किंवा इतर काय या गोष्टीकडे आपण जायचं नाही.
आपला उद्देश नाही काय नाही नाही नाही, पण सर चर्चा होणं तर गरज आहे ना, ह्यातनं नॉलेज वाढणार आहे. गरजेचं आहे. हो नॉलेज, मला तेच म्हणायचं आपलं नॉलेजची पातळी अपग्रेड होऊन त्याचा चांगल्यासाठी उपयोग करणं गरजेचं आहे. येस सर, येस डेफिनेटली जगात डेफिनेटली. आता काय कमी नाही, तर त्यातनं Yes, sir. आपण एक चांगलं वेगळं उदाहरण जर करू शकलो तर मला वाटतं हे त्यातनं आपल्या ट्रेनिंगचा आणि आपल्या या सगळ्याचा सार्थ झाला असं आपण त्यातनं मान्य करतो. बरोबर आहे. नाही कसं आहे माहितीये का, फक्त जर का मी जर का फक्त इकडून एकटाच बोलत राहिलो तर तुम्हाला तिकडे काय चाललंय, तुम्ही काय करताय. आता कसं मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्यामुळे प्रत्येक जण अलर्ट राहतं की मला कधी प्रश्न विचारला जाईल, मला कधीतरी बोलायला होतील, बरोबर आहे. याच्यामुळे प्रत्येक जण पार्टिसिपेट करतोय. मी फक्त एकटाच बोलत राहिलो, 1.5 तास संपलं, चला झालं संपलं, असं आपल्याला करायचं नाही. आपल्याला काय करायचंय की आपण जे बोलतोय, ऐकतोय किंवा समजून सांगतो ते प्रत्येकाला समजलं पाहिजे. फक्त लेक्चर दिलं, ऑर्गनाईज केलं, एक जबाबदारी दिली म्हणून पार पाडायचं आणि ते संपवायचं किंवा ट्रेनिंगचे 6 सेशन संपवून टाकायचे भटकीनं, असं आपल्याला करायचं नाही. सार्थ कधी होईल की ज्यावेळी शेवटच्या दिवशी समजेल की नाही आता मी विदाऊट टेप न घेता, आता तुम्हाला उद्या आज मी टेप पण आज गुलदस्त्यातच राहिलं कारण मी एक एक कन्सेप्ट जरा डीपमध्ये कव्हर करत गेलो. उद्या मला असं सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्या जरी शेडेड हाऊसमध्ये एंट्री केली विदाऊट टेप न घेता तरी तुम्ही नजरेच्या खेळावरती ते किती बाय किती मीटरचं हे सांगू शकता. एवढं मी प्रत्येकाला तुमच्या ट्रेन करतो नजरेच्या खेळावरती. फक्त नजर मारायची 1 मिनिटामध्ये की नाही हे किती, लगेच तुम्ही मला सांगणार त्याच्यामध्ये अर्ध्या मीटरचा पण फरक नसणार. दीपक सर किती अर्ध्या मीटरचा पण फरक नसणार. तुम्ही जे सांगताल ना तेवढ्या स्क्वेअर मीटरचं ते शेड मारणार. ठीक आहे सर, ठीक, व्हेरी नाईस सर. टेप न घेता म्हणजे ते काम कोणाचं आहे, SDOचं काम आहे ते, SDOचं. पण ते पण मी तुम्हाला शिकवतोय की ते कसं करत असतात, की ते चेकिंग कसं करतात किंवा बरेच वेळेस ते SDOनं पण माहित नसतं, ते तुम्हाला माहित होणार आहे. येस सर, येस. थँक्यू सर, व्हेरी नाईस. ठीक आहे आवळे सर. हॅलो, हे सेशन काय वाइंड अप करूया का अजून काही शंका कुणाच्या आहेत? नक्की कुणाची शंका तर आपण आताच्या सेशनच्या या समाप्तीकडे येऊया. महत्वाचं पुन्हा एक सूचना आहे बघा की तुमचं प्रेझेंटी सगळ्यांनी नोंदवली का? जे उपस्थित आहेत त्यांनी कंपल्सरी 2 मिनिटात प्रेझेंटी नोंदवून घ्या. नसेल तर तुमची प्रेझेंटी लागणार नाही, पुन्हा मग तुमची बाकीच्या अडचणी ह्या होऊ शकतात. म्हणजे सर सकाळी मी विसरून गेलो प्रेझेंटी लावायचं, मी सकाळपासून होतो. ठीक आहे, आता जरी लावली ना तरी आम्ही हो लावली ना आता सर, आता लावली. आता चांगल्या पद्धतीनं सगळ्यांची प्रेझेंटी लावूया आणि उद्या आपण पुन्हा सकाळी करूया सुरुवात. तर मला वाटतं आता आपण थांबूया. अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरांनी पॉली हाऊस हा विषय सॉरी शेडनेट हा विषय पहिल्या टप्प्यात आपण हा पहिल्या दिवसाच्या सेशनमध्ये कव्हर केलेला आहे. उर्वरित काही सेशन आपण उद्या अजून